टेलिव्हिजन इंजिनियर्स म्हणजे SMPTE या जागतिक संस्थेतर्फे फेलो म्हणून निवडले गेलेले सुद्धा ते पहिले भारतीय आहेत. सध्या या SMPTच्या भारतीय विभागाचे ते अध्यक्ष आहेत. ऑस्करचं नाव आपण नेहमी ऐकतो. ह्या ऑस्करचे पारितोषिक वितरण समारंभ चालू असतात, ते आपण पाहतो आणि फार मोठा जागतिक मानाचा असा हा भाग आहे. तेव्हा या ऑस्कर अकॅडमी तर्फे तांत्रिक विभागातून निवडले गेलेले ते पहिले भारतीय सदस्य आहेत. विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार सुद्धा आम्ही ज्यावेळेला आनंदवनामध्ये कार्यक्रम झाला, आमचं अधिवेशन झालं, त्यावेळेला निरगुडकरांना दिलेला आहे. मराठी विज्ञान परिषदेचा एक कला विभाग पूर्वी होता 1976 पासून, आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सुरेश नाडकर्णींबरोबर उज्ज्वल निरगुडकर कार्यरत होते. ऐन जवानीमध्ये तेव्हा ते होते. आणि 1980 साली ज्यावेळेला आईन्स्टाईन जन्मशताब्दीचा कार्यक्रम मराठी विज्ञान परिषदेने केला, त्याही वेळेला त्यांनी काही कार्यक्रम त्या तिथे केलेला होता. सध्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन या केंद्र सरकारच्या 600 कोटीच्या प्रकल्पासाठी मुख्य तांत्रिक सल्लागार म्हणून उज्ज्वल निरगुडकर काम करतात. उज्ज्वल निरगुडकर हे माझं बोलणं झाल्यानंतर नेहमी यशवंतराव चव्हाण सेंटरचे जे सचिव आहेत, विश्वस्त सचिव शरदराव काळे, ते चव्हाणांचं एक पुस्तक भेट देत असत. आता ह्या पद्धतीने तुम्हाला आता प्रत्यक्ष काही देता येत नाही, नंतर ज्या वेळेला पोस्ट खातं सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला देण्याची आम्ही सोय नक्की करू. आणि यानंतर तुमचं हे स्वागत आम्ही करतो आणि आता तुमच्या भाषणाला तुम्ही सुरुवात करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार. माननीय शरदराव काळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे आणि अ.पा. देशपांडे मराठी विज्ञान परिषदेचे, या दोघांनी आमंत्रण दिलंय मला आजच्या व्याख्यानासाठी. त्याबद्दल मी त्यांचे आधीच आभार मानतो. या दोन्ही संस्थांशी माझा गेले बरीच वर्ष संबंध आहेत. म्हणजे मराठी विज्ञान परिषदेशी तर 80 सालापासून आहे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे यशवंतराव चव्हाणांवर एक चित्रपट काढला होता डॉक्टर जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाखाली. तर त्याच्यात प्रमुख तांत्रिक सल्लागार म्हणून मी काम करायला मिळालं. त्यामुळे या दोन्ही संस्थांशी खूप चांगला संबंध आलाय. या संस्थांसाठी हे व्याख्यान करायला मला खरंच आनंद होत आहे. हे जे व्याख्यानाचं स्वरूप आहे हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या स्वरूपात आहे. त्यामुळे आपल्या स्क्रीनवर तुम्हाला मी वेगवेगळं चित्र दिसतील या तंत्रज्ञानाविषयीची, आणि मी त्याच्याविषयी बोलणार आहे. मुळात याची जी सुरुवात झाली चित्रपटाची, आपल्याला माहिती आहे की ल्युमिये ब्रदर्स फ्रान्सचे ऑगस्टस आणि लुई ल्युमिये यांनी ही सुरुवात केली 1885 साली. हा त्यांचा कॅमेरा होता त्यावेळी. हा संपूर्ण लाकडाने बनलेला कॅमेरा, आणि त्यावेळी कॅमेरा कम प्रोसेसर कम प्रोजेक्टर असं ते असायचं. आणि त्यामुळे या एकाच मशीनवर शूटिंगही व्हायचं आणि ते सिनेमा दाखवलाही जायचा. आणि हे जे त्यांच्या सिनेमाचं जे पोस्टर आहे ते जगातलं सिनेमाचं पहिलं पोस्टर आहे. हा पहिला सिनेमा पॅरिस येथे 28 डिसेंबर 1885 रोजी दाखवला गेला. हे जे हॉटेल आहे ली ग्रँड कॅफे कॅपिसिनेस, हे मी स्वतः तिकडे जाऊन हे फोटो काढलेले आहेत. आणि ही जी जागा आहे, हा जो स्क्रीन दिसतोय, हे त्या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर हा जगातला पहिला सिनेमा 28 डिसेंबर 1885 रोजी इथे दाखवला गेला. त्याचबरोबर मुंबईला जो सिनेमा दाखवला गेला तो तेव्हाचं वॉटसन हॉटेल, आणि आता ही जी बिल्डिंग आहे ही एक्झॅक्टली मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोरची बिल्डिंग आहे. आणि इथे 7 जुलै 1896 हा सिनेमा दाखवला गेला. त्याच्या तिकिटाचं हे चित्र आहे बाजूला. त्यावेळी 6, 7, 9 आणि 10 वाजता एक एक शो होता, एक तासाचा, आणि त्याचं तिकीट तेव्हा 1 रुपया होतं.
1896 सालचं 1 रुपया म्हणजे आजचे जवळजवळ 1000 रुपयापेक्षा सुद्धा जास्ती असेल. पण त्या काळात लोकांनी तिथे सिनेमा बघितला. आजही वास्तू ही आहे तिकडे, पण तिचा जीर्णोद्धार होण्याची गरज आहे. हा सिनेमाचा मूळ इतिहास मुंबईत सुरू झाला याचा महाराष्ट्राला नक्कीच अभिमान असला पाहिजे. पण जेव्हा या सिनेमाची सुरुवात झाली, ते या ल्युमिये ब्रदर्सना वाटलं की या सिनेमाला काही भवितव्य नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रयत्न काही काळानंतर सोडून दिले. आणि त्याच काळात अमेरिकेत थॉमस अल्वा एडिसन यांनी त्यांचा कॅमेरा आणि ही सगळी प्रोसेस डेव्हलप केली. त्यांचाही कॅमेरा हा जो होता हा लाकडीच होता आणि तसंच होतं की कॅमेरा कम प्रोसेसर कम प्रोजेक्टर. कारण त्यावेळी प्रोजेक्टर असण्याची शक्यताच नाही. जेव्हा पहिलंच कोणतरी प्रयत्न करतोय सिनेमा बनवायचा, तेव्हा सगळ्याच सोयी काही तेव्हा उपलब्ध नव्हत्या. तर असा त्यांचा कॅमेरा होता आणि थॉमस अल्वा एडिसनच्या नावावर जवळजवळ 1600 अमेरिकन पेटंट्स आहेत. त्यातलं एक पेटंट हे चलचित्रणाचं होतं, सिनेमाचं. त्याच काळात अमेरिकेत एक मोठी कंपनी उदयास आली, कोडॅक. आणि त्यांचे जे प्रवर्तक होते, ज्यांनी सुरू केली, त्यांचं नाव जॉर्ज ईस्टमन. आपण जे ईस्टमन कलर म्हणून नाव ऐकतो ते त्यांच्या आडनावावरनं आलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसतं की ईस्टमन कलर म्हणजे नेमकं काय. तर ईस्टमन हे जॉर्ज ईस्टमन यांच्या आडनावावरनं आलेलं नाव आहे. त्याचप्रमाणे आता हॉलिवूड विषयी आपण बऱ्याच वेळा ऐकतो. हा प्रत्यक्ष फोटो आहे हॉलिवूड साइनचा. ही जी अक्षर आहेत ही हॉलिवूडच्या एका हिलवरती आहे आणि प्रत्येक अक्षराची उंची जवळजवळ 40 फूट आहे. तेव्हा सुद्धा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ही साईन अशी नव्हती. त्याचं नाव होतं हॉलिवूड लँड आणि तिथल्या रिअल इस्टेट लोकांनी ती लँड विकण्यासाठी बनवलेली ही साईन होती. आणि नंतर ती सिनेमाला पण त्याचंच नाव पडलं, त्या इंडस्ट्रीला पूर्ण त्याचं नाव पडलं, कारण अमेरिकेत सिनेमा उदयास आला. म्हणजे रिअल इस्टेट आणि सिनेमाचा संबंध इतका जुना आहे. हे जे हॉटेल आहे, हॉटेल रूझवेल्ट, इथे पहिला ऑस्कर अवॉर्ड समारंभ 16 मे 1929 साली झाला. सध्या जे ऑस्कर अवॉर्ड होतं ते डॉल्बी थिएटर, त्याच्या बरोबर समोरच्या फुटपाथवर हॉलिवूड बुलेवर्ड या रस्त्यावर हे हॉटेल आहे. आणि हे पुनरुज्जीवित झालेलं आहे आणि आत्ता सुद्धा खूप चांगल्या स्थितीत आहे. आणि जिथे ऑस्कर अवॉर्ड समारंभ झाला तिथे सध्या तिथल्या प्रीमियरच्या पार्टीज होतात, जे ऑस्करच्या समारंभात होतात तिथे. आणि याच हॉलमध्ये एक प्रेझेंटेशन करायला मला संधी आली होती 2010 मध्ये. हॉलिवूड गोज ग्रीन म्हणून एका परिषदेत मी तिथे भाषण केलं. तर तो एक रोमांचक अनुभव होता. हॉलिवूडच्या लोकांना सिनेमा एवढा भिनलाय त्यांच्या रक्तात की तिथल्या जे सगळ्यात जवळचं स्टेशन आहे ऑस्कर अवॉर्ड पासून, जे मेट्रो स्टेशन, तिथल्या स्टेशनची रचना सुद्धा त्यांनी सिनेमाच्या स्वरूपात केलेली आहे. तुम्हाला हे प्रोजेक्टर तिथे दिसेल. त्याचं जे सिलिंग आहे ती सिलिंग सुद्धा फिल्मची रीलचे जे कॅन्स आहेत तशी बनवलेली आहेत. हॉलिवूड आणि व्हाईन हे स्टेशन आहे तिथलं. भारतात आपल्याला माहिती आहे की भारतात चित्रपटाची सुरुवात दादासाहेब फाळके यांनी केली आणि दादासाहेब फाळकेंच्या नावावरच भारतीय चित्रपट सृष्टीचा सगळ्यात मोठा पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर मुंबई येथे असलेली जी फिल्म सिटी आहे चित्रनगरी, त्याचं नाव सुद्धा दादासाहेब फाळके चित्रनगरी असं ठेवलेलं आहे. आणि या चित्रपट बनवायला 1913 साली त्यांनी जो बनवलेला आहे त्याला आता 107 वर्ष पूर्ण झाली. आणि एवढी वर्ष पूर्ण झालेली ही मला वाटते कदाचित एकमेव चित्रपटसृष्टी भारतात असेल. आपल्या चित्रपटांबरोबरच प्रभात स्टुडिओ हे आपल्याला मराठीसाठी तरी नाव खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांनी बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली. त्यातला माइलस्टोन म्हणजे महत्वाची खूण असणारा म्हणजे अयोध्येचा राजा हा जो चित्रपट आहे तो पहिला बोलका चित्रपट होता. आणि हिंदीतला त्याच वेळी जो बोलका चित्रपट होता आलम आरा. व्ही शांताराम त्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि व्ही शांतारामांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. पूर्ण जे प्रभात स्टुडिओचे जे दामले, फत्तेलाल आणि शांताराम
या तिघांचंही कॉन्ट्रीब्युशन आपल्या चित्रपट सृष्टीसाठी खूप महत्वाचं आहे. याचबरोबर आपल्याला कदाचित माहीत नसेल हे नाव, फिल्म सेंटर. फिल्म सेंटर ही ताडदेव येथे कलर फिल्म प्रोसेसिंग करणारी एक लॅबोरेटरी होती. त्याची सुरुवात 1952 साली झाली आणि ती अंबालाल पटेल या गृहस्थांनी केली. त्यावेळी त्याच्या आधी म्हणजे सगळे जे रंगीत सिनेमा आहेत त्याचं प्रोसेसिंग लंडनला होत असे आणि भारतात ते पहिल्यांदा फिल्म सेंटर ताडदेव इथे 1952 सालापासून सुरू झालं. आणि याच लॅबोरेटरीमध्ये टेक्निकल मॅनेजर म्हणून माझं करिअर मी 1981 साली सुरू केलं. आत्ताच आपण ऐकलं की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फिल्म्स असतात, तर या फिल्म्स कशा असतात, तर आता 35mm फिल्म आहे, 70mm आहे आणि आयमॅक्स. तर ही 35mm फिल्म जी आहे त्याला 4 परफोरेशन आणि त्याची विड्थ 35mm असते. 70mm फिल्म जी आपण नॉर्मली बघतो ती त्याची विड्थ 70mm असते आणि 5 परफोरेशन असतात त्याला. आणि जी आयमॅक्सची फिल्म आहे त्याची विड्थ 70mm असते पण त्याला 15 परफोरेशन्स असतात. त्यामुळे जर क्वालिटी वाईज आपण बघितलं तर सगळ्यात चांगली क्वालिटी आपल्याला जी मिळते ती आयमॅक्स या फिल्मवर मिळते आणि त्या फिल्म बनवण्याचा खर्चही खूप आहे. आणि बऱ्याचशा फिल्म ह्या परदेशी विषयांवर बनलेल्या आहेत. आयमॅक्स ही कंपनी कॅनडाची आणि त्यांनी ज्या फिल्म बनवलेल्या आहेत पण त्यांनी भारतावर बनवलेली म्हणजे भारतातील विषयावर बनवलेली एक महत्वाची फिल्म आहे ती एव्हरेस्ट वरती. ती जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर नक्की बघा. अतिशय सुंदर फिल्म आहे आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीमध्ये अशी फिल्म बघायला मिळणं हे फार क्वचितच घडतं. आपण जेव्हा हे म्हणतो की आपल्याकडे फिल्म बनतात तर त्याच्यात 3 पर आणि 2 पर या प्रकारात सुद्धा फिल्म बनलेल्या आहेत. तर नॉर्मली मी सांगितलं तुम्हाला की 4 परफोरेशनची एक फ्रेम असते. पण जर आपल्याला रॉ स्टॉक वाचवायचा असेल तर त्यासाठी आपण 3 परफोरेशन सुद्धा वापरू शकतो आणि 2 परफोरेशन सुद्धा वापरू शकतो. तर याची ठळक उदाहरणं म्हणजे 3 परफोरेशन मध्ये मराठीतला मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट बनला होता आणि 2 परफोरेशन मध्ये टायटॅनिक त्याचं अंडर वॉटर शूटिंग सगळं टायटॅनिकचं 2 परफोरेशन मध्ये केलं होतं. तर हे असं नेमकं का करतं? तर 4 परफोरेशनची फिल्म आहे ती 90 फूट पर मिनिट अशी चालते. तर आपल्याला नॉर्मली फिल्म जर वाचवायची असेल तर 4च्या ऐवजी मी 3 परफोरेशन वापरली तर मला 25% फिल्ममध्ये कपात होते आणि बचत होते आणि 2 परफोरेशन वापरली तर 50% बचत होते. नॉर्मली काय व्हायचं की टायटॅनिकमध्ये अंडर वॉटर शूटिंग करताना कॅमेऱ्यात एकदा फिल्म भरली आणि परत ते बाहेर आल्यावर परत फिल्म भरायला लागायची. तर तो जास्तीत जास्त वेळ मिळावा शूटिंगचा म्हणून त्यांनी 2 परफोरेशन मध्ये त्याचं शूटिंग केलं होतं. त्याचप्रमाणे आयमॅक्स डोम फिल्म. आता आयमॅक्स हा प्रकार खूप महत्वाचा आहे आणि त्याची 2 थिएटर्स भारतात आहेत. त्यातलं 3D थिएटर हे हैदराबादमध्ये आहे आणि आयमॅक्सचा डोम जे वडाळ्याला एक थिएटर होतं आता त्यातला डोम त्यांनी काढून टाकलेला आहे पण तो जगातला सगळ्यात मोठा डोम होता आणि त्याच्यासाठी जी फिल्म वापरावी लागायची ती ही 15 परफोरेशनची फिल्म आणि तुम्ही बघाल ही अशा प्रकारची इमेज असायची. त्यामुळे पूर्ण ती फिल्म दाखवल्यावर त्या डोम शेप असं चित्र दिसायचं आणि संपूर्ण आपण त्या सिनेमामध्येच पूर्ण गुंतून जायचो इतकं त्याचं मोठा इफेक्ट होत होता. जर आपण कम्पेअर केलं तर 35mm आयमॅक्स फिल्म मधला फरक जो आहे ही बघा तुम्हाला ही 35mm ची फिल्म आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आयमॅक्सची फ्रेम आहे. तर फिल्मची एरिया जेवढी जास्ती तेवढी त्याची क्वालिटी चांगली असायची आणि म्हणून आयमॅक्सची जी क्वालिटी आहे ही आत्तापर्यंत सगळ्या ज्या फिल्म बनल्या त्यातली सगळ्यात चांगली क्वालिटी आहे. ह्याच्या उलट जेवढं फिल्मचा रुंदी कमी होईल तेवढी थोडीशी क्वालिटी कॉम्प्रोमाइज व्हायचं. सुपर 16 नावाचा एक प्रकार होता. त्याच्यात काय केलं होतं त्यांनी की दोन्ही बाजूच्या परफोरेशनच्या ऐवजी एका बाजूचं परफोरेशन काढून टाकलं होतं आणि फक्त एका बाजूलाच परफोरेशन ठेवलं होतं. त्यामुळे इमेजची एरिया वाढली होती आणि या सुपर 16 मध्ये आपल्या मराठी किंवा इतरही रिजनल भाषेमध्ये खूप फिल्म्स तयार झालेल्या आहेत. याचं कारण होतं त्या काळात म्हणजे साधारण 70 ते 80च्या दशकात फिल्म
ही इम्पोर्ट व्हायची आणि त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी 200 ते 300% एवढी असायची. केवळ फिल्म नाही, त्याच्या संदर्भातली जेवढी इक्विपमेंट असायची त्याची ड्युटी खूप असायची. तर ही फिल्म लोकांना परवडायची नाही. आणि मग कमीत कमी खर्चात आपण सिनेमा कसा बनवायचा, तर त्यासाठी सुपर 16 हे तंत्र आपल्या इथे वापरलं गेलं. अर्थात जेव्हा त्याची प्रिंट बनायची तेव्हा त्याला ब्लोअप करून 35 वर त्याच्या प्रिंट्स बनलेल्या आहेत. अर्थात हे जे तंत्रज्ञान आहे हे आपल्या देशात आपण फिल्मची आणि खर्चात कपात करण्यासाठी वापरलं. अगदी याच्या उलट म्हणजे अमेरिकेत त्यांनी विस्टा विजन नावाचं एक तंत्रज्ञान काढलं होतं. आपल्या ज्या एका फ्रेम आहे त्या जर दुप्पट केल्या तर आडव्या अशी ही विस्टा विजन नावाची एक टेक्नॉलॉजी होती आणि जिथे या 2 फ्रेम एकत्र करून म्हणजे 8 परफोरेशन्स एकत्र करून 35 फिल्म रॉ स्टॉकवर अशी आडवी इमेज रेकॉर्ड व्हायची. आणि त्याचा जो कॅमेरा होता तो सुद्धा प्रचंड होता, कारण आडवी फिल्म आडवी चालायची. हे त्याचं फोटो आहे. आणि असे खूप चित्रपट त्या काळात पॅरामाउंटने तयार केले आणि त्याची जाहिरातही त्यांनी केली होती की विस्टा विजन ही एक खूप चांगली टेक्नॉलॉजी त्या काळात झालेली, म्हणून त्याची त्यांनी जाहिरात केली होती की नाऊ ऑल पॅरामाउंट फिल्म्स आर ऑन ऑर इन विस्टा विजन. फिल्मचे जे वेगवेगळे कॅमेरे वापरले गेले त्यात आपल्या देशात जास्तीत जास्त जे वापरले गेले ते ॲरी या जर्मन कंपनीचे कॅमेरे वापरले गेले. आणि अमेरिकेत जे हॉलिवूडमध्ये वापरले गेले ते पॅनाव्हिजन कॅमेरे वापरले गेले. या दोन्हीतला फरक मुख्य म्हणजे हे जे फिल्मचं जे रील असतं ते ॲरीमध्ये 400 फुटाचं रील होतं आणि पॅनाव्हिजनमध्ये 1000 फुटाचं रील होतं. तर 400 फुटाचं रील हे साधारण 4.5 मिनिटं चालायचं. 1000 फुटाचं रील हे साधारण 11 मिनिटं चालायचं. आपल्याकडचे जे ॲक्टर्स आहेत त्यांना डबिंग शक्य होतं, त्यामुळे त्यांनी छोटे छोटे शॉर्ट्स असे बनवून 400 फुटातलं त्याच्यानंतर त्याचं डबिंग करायचे. वेरॅज अमेरिकेचे जे ॲक्टर्स होते त्यांना डबिंगची एवढी सवय नव्हती आणि त्यांना डबिंग करणं कठीण जायचं, म्हणून ते संपूर्ण शॉट एकाच वेळी चित्रित करायचे, म्हणून त्यांना 11 मिनिटाची हे रील लागायची. तर हे पॅनाव्हिजनचं जे रील आहे ते 11 मिनिटाचं असायचं. आणखीन पॅनाव्हिजन ही जी कंपनी आहे त्यांनी कॅमेरे कधीच विकले नाहीत, त्यांनी फक्त ते भाड्याने दिले. वेरॅज ॲरी कंपनीने कॅमेरे विकले होते आणि आत्ता सुद्धा म्हणजे जोपर्यंत फिल्मवर सिनेमा बनत होते तोपर्यंत माझ्या मते 90% जास्ती जे फिल्म बनल्या त्या ॲरीच्या कॅमेऱ्यावरती बनलेल्या आहेत. 35 आणि 16 या फिल्ममध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार होते. म्हणजे एक तर त्याचे जे कॅन आहेत ते राऊंड जे कॅन असायचे ते नेहमी 35 असायचे आणि स्क्वेअर जे जे चौकोनी जे कॅन असायचे ते 16 असायचे. आता त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार म्हणजे बघा हे 64D, 250D, 250. जिथे डी लावलेला असायचा तो डे लाईट बॅलन्स, म्हणजे आपण जर दिवसाचं जर शूटिंग करायचं असेल तर तुम्ही डी प्रकाराची फिल्म वापरायची. आणि टंगस्टन म्हणजे आर्टिफिशियल लाईटमध्ये जर शूटिंग करायचं असेल तर 500D किंवा तिथे काही लिहिलं नाही त्याचा अर्थ ती टंगस्टन बॅलन्स फिल्म आहे. तर 64 म्हणजे हा जो ASA जो स्पीड असतो फिल्मचा, जेवढा स्पीड कमी तेवढा त्याला लाईट जास्ती लागायचा शूटिंगला. आणि जशी सुधारणा होत गेली फिल्ममध्ये तशी हळूहळू त्याची हाय स्पीड फिल्म यायला लागल्या, त्यामुळे कमी लाईटमध्ये शूटिंग व्हायला लागलं. तुम्ही कल्पना करू शकता की साधारण 1960च्या दशकात आपल्या इथे कलर फिल्मचं शूटिंग सुरू झालं. त्या काळातले कुठलेही स्टुडिओ एअर कंडिशन नव्हते आणि तिथे या प्रखर लाईट्समध्ये शूटिंग करणं हे किती कठीण काम होतं हे जर तुम्ही आठवलं तर तुम्हाला राजेश खन्ना, राज कपूर वगैरे त्या काळातल्या नट नट्यांची नक्कीच कदर करावीशी वाटेल की त्यांनी अक्षरशः सिनेमासाठी घाम गाळले. 35 आणि 16 मधला जो फरक आहे जो मी मगाशीच बोललो की 35 400 फुटाला 4.5 मिनिटं साधारण लागायची आणि तेच 16 मध्ये जर 400 फूट केलं तर 11 मिनिटं चालायचं. त्यामुळे जर तुम्ही 16 वर जर शूटिंग केलं तर तुम्हाला 2.5 पट कमी फिल्म लागायची आणि ती सुद्धा आणखीन स्वस्त असायची. त्यामुळे जेव्हा आपण 16 वर सिनेमा बनायचे तेव्हा त्याचा खर्च खूप कमी असायचा आणि बहुतेक भारतातले जेवढे जेवढे रिजनल सिनेमा बनलेले आहेत त्या काळातले
ते या 16 mm वर बनलेले आहे आणि नंतर ते दाखवण्यासाठी मात्र ग्लो अप करायचे आणि 35 mm वर दाखवले जायचे. ह्याच्या जसं ईस्टमन कलर नाव ऐकलंय आपण आधी, तसं टेक्निकलर हे सुद्धा नाव ऐकलंय. तर टेक्निकलर ही त्या कंपनीचं नाव होतं आणि त्या कंपनीने डेव्हलप केलेली त्यांची पेटंटेड ही टेक्नॉलॉजी होती. आता जसं आपण ऑफसेट प्रिंटिंग होतं, त्याच्यात बेसिक 3 येलो, मॅजेंटा, सायन कलर वापरून त्याच्यातनं रंग तयार होता, तसंच इथे 3 वेगवेगळ्या फिल्म वापरायचे. त्या कॅमेऱ्यामध्ये एकाच वेळी 3 वेगवेगळ्या फिल्म असायच्या आणि त्याला रेड, ग्रीन आणि ब्लू ही फिल्टर्स असायची आणि त्यामुळे एकाच वेळी 3 वेगवेगळ्या इमेजेस रेकॉर्ड व्हायच्या आणि त्या तिन्ही इमेजेस एकत्र करून एक रंगीत इमेज तयार व्हायची. आता ह्याचा फायदा असा होतो की त्या मुळात तिन्ही ह्या ब्लॅक अँड व्हाईट फिल्म्स असायच्या आणि ब्लॅक अँड व्हाईट फिल्मचं लाईफ जास्त आहे, त्यामुळे त्या टेक्निकलरमध्ये बनवलेल्या फिल्म्स अजूनही खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. त्याच्याविषयी मी नंतर बोलणारच आहे. फिल्ममध्ये जेव्हा ती लॅबोरेटरीत यायची, आता आपण डिजिटल करतो तिथे तर काही करतच नाही, आपण नुसतं शूटिंग करतो, त्याच्या पुढे एडिटिंग, पोस्ट प्रोडक्शन, जे काय DI वगैरे करतो. त्या काळात जेव्हा निगेटिव्हवर शूटिंग व्हायचं तेव्हा खूप मोठी प्रोसेस असायची. म्हणजे ती निगेटिव्ह लॅबोरेटरीमध्ये आल्यावर आधी निगेटिव्ह प्रोसेसिंग व्हायचं, मग टेलिसेने व्हायचं, त्याच्यानंतर त्याचं एडिटिंग व्हायचं आणि मग ती निगेटिव्ह प्रत्यक्ष कट व्हायची. त्या निगेटिव्ह मधला जो अनावश्यक सीन्स आहेत ते कट व्हायचे आणि ते अतिशय कठीण प्रक्रिया होती आणि ती ऍक्च्युली सिनेमाची खरी सुरुवात मानली जायची. त्यामुळे निगेटिव्ह कटिंगचे मुहूर्त असायचे. म्हणजे मोठे मोठे ऍक्टर जसे अमिताभ बच्चन, राजेश खन्ना वगैरे सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या शूटिंग झाल्यानंतर पूर्ण फिल्म तयार झाल्यावर त्या निगेटिव्ह कटिंगचे मुहूर्त मोठे मोठे झालेले आहेत आणि त्याचे फोटोग्राफ्स आपल्याला उपलब्ध आहेत. तर ही निगेटिव्ह कट झाल्यावर एक फायनल निगेटिव्ह बनवली जायची. त्याचप्रमाणे साऊंड, आवाज जो आहे तो एक वेगळा रेकॉर्ड व्हायचा आणि त्याचं मिक्सिंग व्हायचं. म्हणजे जर तुमच्याकडे इफेक्ट टाकायचे असले त्याच्यात किंवा वेगवेगळे जे गाण्याचे भाग आहेत किंवा डबिंगचे भाग आहेत, हे सगळे एकत्र होऊन त्याचं मिक्सिंग व्हायचं. मग एक पिक्चर निगेटिव्ह तयार असायची आणि एक साऊंड निगेटिव्ह तयार असायची. तर पिक्चर निगेटिव्हला परत कलर करेक्शन करायला लागायची. म्हणजे आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कधी डे लाईट बॅलन्स फिल्म आहेत, कधी टंगस्टन बॅलन्स फिल्म आहेत आणि याचे तुकडे तुकडे असे सगळे जोडलेले आहेत. तर ते एकसंग दिसावे दिसताना म्हणून त्याचे रंगांची जुळणी करायला लागायची आणि हे खूप एक कठीण काम होतं. आणि हे सगळं झाल्यावर त्याच साऊंड निगेटिव्ह आणि पिक्चर निगेटिव्हचं मिळून एक प्रिंट बनवली जायची आणि ही प्रिंट परत प्रोसेस करायला लागायची. म्हणजे हे जे निगेटिव्ह प्रोसेसिंग आणि पॉझिटिव्ह प्रोसेसिंग ह्या केमिकल रिॲक्शन्स होत्या आणि या म्हणजे मोठी मोठी मशीन्स लागायची. त्यामुळे लॅबोरेटरीसाठी प्रचंड जागा लागायची आणि या संपूर्ण कामाला खूप वेळ लागायचा. बरं, निगेटिव्ह एवढी महत्वाची होती की निगेटिव्ह प्रोसेस झाल्याशिवाय तिथले शूटिंग जे आहे त्याचे सेट काढणं किंवा ते नक्की ते डिमॉलिश करायचे नाही. ते म्हणजे जेव्हा जेव्हा निगेटिव्ह होते, म्हणजे भारतात जेव्हा कुठेही शूटिंग होत होतं साधारण 24 तासाच्या आत ती निगेटिव्ह त्या लॅबला म्हणजे मुंबईत किंवा चेन्नई अशा ठिकाणी पाठवली जायची आणि त्या लॅबमधनं जेव्हा त्यांना रिपोर्ट मिळायचा की निगेटिव्ह प्रोसेस झाली आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे, तेव्हाच ते सेट वगैरे डिमॉलिश करायचे. कारण जर निगेटिव्ह जर काही खराब झाली तर शूटिंगच परत करावं लागेल. आता लकीली काय झालंय की तुम्हाला डिजिटल शूटिंग करत असताना समोरच दिसत असतं नेमकं काय होतंय ते. त्यामुळे ह्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही की निगेटिव्ह प्रोसेसिंग ही केवढी क्रिटिकल कंडिशन. आणि निगेटिव्ह प्रोसेसिंग मशीन जे आहे ते कुठल्याही लॅबोरेटरीचं एक महत्वाचं मशीन होतं आणि तुमचं जे स्टेटस आहे की तुमची क्वालिटी किंवा काय हे त्याच्यावर ठरायची. कारण निगेटिव्हच जर खराब झाली तर तुम्ही कितीही चांगली प्रिंट त्याच्यावर नंतर बनवू शकत नाही. तर या सगळ्या प्रोसेसमधनं लॅबोरेटरीमधले जायला लागायचं. आपण ध्वनीच्या बाबतीत ऐकलंय की वेगवेगळे साऊंड ट्रॅक्स असतात. तर यात मोनो आपण नाव ऐकलंय. तर ही पिक्चरची फ्रेम आहे आणि लेफ्ट साईडला साऊंड ट्रॅक असतो. तर हा मोनो साऊंड ट्रॅक आहे. नंतर स्टिरिओच्या वेळी म्हणजे मोनो नंतर जी सुधारणा झाली त्याच्यात मॅग्नेटिक 6 ट्रॅक साऊंड ट्रॅक ही एक टेक्नॉलॉजी आली होती. त्याच्यात ही 70 mm फिल्म बनवली जायची आणि त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे आता इथे
एक आणि इथे एक, त्याचबरोबर इथे एक आणि इथे दोन, म्हणजे इथे 3 साऊंड ट्रॅक लेफ्ट साईडला आणि इथे राईट साईडला 3 साऊंड ट्रॅक, असे एकंदर 6 ट्रॅक वर त्याचं रेकॉर्डिंग व्हायचं. हे नेमकं कसं करायचं, तर त्याचं मिक्सिंग स्टुडिओमध्ये झालेलं असायचं आणि ही प्रिंट बनल्यावर त्या प्रिंटवर मग एक मॅग्नेटिक कोटिंग केलं जायचं आणि त्या कोटिंगवर जसा पूर्वी ऑडिओ कॅसेटवर आपण साऊंड रेकॉर्ड करायचो तसा साऊंड रेकॉर्ड व्हायचा. आणि अशीच एक प्लेबॅकची यंत्रणा थिएटरमध्ये बसवलेली असायची. तुमच्यापैकी ज्यांनी म्हणजे बरेच वर्षापूर्वी अर्थात असणार की ज्यांनी मिनर्वामध्ये शोले बघितला आहे त्यांना त्या साऊंड ट्रॅकची कल्पना येईल की त्याचा त्यावेळी डॉल्बी वगैरे आलेलं नसताना इतका अतिशय सुंदर साऊंड ऐकू यायचा आणि तो या मॅग्नेटिक ट्रॅकच्या सिस्टीममुळे शक्य झालं. नंतर डॉल्बी SR म्हणजे स्पेक्ट्रल रेकॉर्डिंग. या मॅग्नेटिक नंतर पुढची जी टेक्नॉलॉजी आली ती स्पेक्ट्रल रेकॉर्डिंगची, म्हणजे तो ऑप्टिकल ट्रॅकच होता पण 2 होते, लेफ्ट आणि राईट, आणि त्यामुळे तुम्हाला 5.1 स्टिरिओ त्याच्यातनं मिळायचं. नंतर डॉल्बी डिजिटल हा अगदी खूप मोठा परवलीचा शब्द आहे आणि डॉल्बी डिजिटल थिएटर ही अत्यंत पॉप्युलर थिएटर साऊंड ट्रॅकसाठी वापरली गेलेली आहे. तर डॉल्बी डिजिटल म्हणजे नेमकं काय होतं, तर डॉल्बी SR तर इकडे होताच, पण ज्या परफोरेशन्स आहे त्याच्या मध्ये मध्ये ब्लॅक आणि व्हाईट डॉट्सच्या स्वरूपात हा साऊंड रेकॉर्ड व्हायचा आणि हा डिजिटल साऊंड असल्यामुळे 1 आणि 0 बायनरी सिस्टीममध्ये तो रेकॉर्ड व्हायचा आणि हे जे असायचं साऊंड त्याला डॉल्बी डिजिटल असा ट्रॅक म्हणायचे. आणि ज्या थिएटरमध्ये डॉल्बी डिजिटलची सोय आहे तिथे तो ट्रॅक वाजायचा आणि जिथे ती सोय नाही तिथे हा डॉल्बी SR ट्रॅक वाजायचा. आणि त्यांनी ही सिस्टीम नवीन आली होती त्यामुळे त्यांनी अशी रचना केली होती की 1000 फुटामध्ये फिल्म चालताना जर 3 वेळा जर साऊंड ट्रॅक खराब झाला किंवा डॉल्बी डिजिटल नीट वाजला नाही तर तो ऑटोमॅटिकली डॉल्बी SR वर शिफ्ट व्हायचा. कारण ही जेव्हा नवीन नवीन आली होती तेव्हा हे चालवण्याची पण प्रत्येकाला तेवढे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं सगळीकडे, पण नंतर हा कालांतराने खूप पॉप्युलर झालेला ट्रॅक आहे डॉल्बी डिजिटल. आता डॉल्बी हे नाव सुद्धा त्या कंपनीचे जे मूळ मालक किंवा प्रवर्तक जे होते रे डॉल्बी यांच्या नावावर दिले गेले. डॉल्बी हे काही टेक्नॉलॉजीचं नाव नाहीये, हे त्यांचं आडनाव आहे. त्यांचा जन्म 1933 साली झाला आणि 2013 साली त्यांचा दुःखद देहांत झाला. तर हे जे डॉल्बी आहे त्यांनी नॉईज रिडक्शन सिस्टीम शोधून काढली होती आणि त्यातनं हे वेगवेगळं साऊंडचं तंत्रज्ञान त्यांनी शोधून काढलं. नंतर हा पण एक साऊंड ट्रॅक आहे जो भारतात विशेष वापरला गेला नाही. त्याचं नाव आहे SDDS, सोनी डायनॅमिक डिजिटल साऊंड. जसं इथे परफोरेशनच्या मध्ये डिजिटल साऊंड असायचा तसाच परफोरेशनच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूला एका बाजूला लेफ्ट एका बाजूला राईट या दोन्ही ठिकाणी SDDSचा साऊंड ट्रॅक असायचा. आणि इथे पण अशीच रचना होती की जर हा साऊंड ट्रॅक नीट चालला नाही तर परत डॉल्बी SR वर ती फिल्म वापरली जायची. आणि या इथे जो लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा जो साऊंड ट्रॅक आहे तो एकाच प्रकारचा असायचा. म्हणजे तिथे सुद्धा जर लेफ्टचा जर चालला नाही तर ऑटोमॅटिकली तो राईटवर शिफ्ट व्हायचा, अशी रचना केली होती. पण हा साऊंड ट्रॅक आपल्या देशात जास्ती वापरला गेला नाही. हॉलिवूडवरनं ज्या फिल्म्स इथे आल्या त्यांच्या प्रिंट्सवर हा साऊंड ट्रॅक उपलब्ध होता. नंतर अजून एक आपण नाव ऐकलंय DTS साऊंड ट्रॅक, डिजिटल थिएटर साऊंड असं त्याचं नाव. तर तिथे पण डॉल्बी SRचा साऊंड ट्रॅक होता पण पूर्ण जो साऊंड असायचा तो ऑडिओ CD सारखी एक CD असायची त्याच्यावर रेकॉर्ड व्हायचा आणि एक गायडिंग ट्रॅक हे असं जो डॉटेड ट्रॅक जो दिसतोय या बाजूला तो ट्रॅक काय करायचा की ह्या फ्रेमचा बरोबर साऊंड कुठला त्या डिस्कवरचा असं ते पिकअप करायचे आणि तो साऊंड त्याच्या वाजायचा. आता या सिस्टीमचा एक मोठा फायदा होता भारतासारख्या देशाला की जर मी प्रिंट बनवली आणि माझ्याकडे जो प्रिंट केलेला साऊंड ट्रॅक आहे तो हिंदी आहे पण मला तुम्ही ती प्रिंट डब केली आहे, समजा तमिळ भाषेत केली आहे, मराठी भाषेत केली आहे, हिंदी भाषेत केली आहे, तर तो एक परत मला प्रिंट बनवायची गरज नव्हती. फक्त मी ही CD त्याची वेगळ्या भाषेची बनवली आणि ती त्याच प्रिंट बरोबर ती चालायची. आणि भारतासारख्या देशाला या साऊंड ट्रॅकचा खूप फायदा झाला. आणि आपण जर DTS सिस्टीम बघितले तर बहुतेक साऊथची जी थिएटर्स आहेत त्यांना ही DTS सिस्टीम होती.
जसं मी मगाशी सांगितलं की हॉलिवूडच्या ज्या प्रिंट्स यायच्या त्याच्यात हे सगळे साऊंड ट्रॅक्स उपलब्ध असायचे. डॉल्बी डिजिटल, HDDS, सोनी डिजिटल आणि DTS. आणि त्यामुळे अजून एक त्यांनी तंत्रज्ञान वापरलं होतं अमेरिकेत, जे भारतात विशेष आलं नाही, की याच साऊंड ट्रॅकवर त्यांनी सबटायटलची इन्फॉर्मेशन ठेवली होती. त्यामुळे सबटायटलिंग वेगळं करायला लागायचं नाही आणि याच CD वरनं ते पिकअप केलं जायचं आणि एका वेगळ्या प्रोजेक्टर मार्फत ते प्रोजेक्ट व्हायचं सबटायटल्स. तर अशी एक टेक्नॉलॉजी त्याला वापरली गेली होती. आता ह्याचं जे सायन्स आहे, फिल्म आणि डिजिटल, आता आपण डिजिटलवर आलेलो आहोत ऑलरेडी, तर त्याचं नेमकं सायन्स काय आहे? त्या सायन्सचं नाव आहे सेन्सिटोमेट्री. सेन्सिटोमेट्री इज द सायन्स ऑफ इमेजिंग. आणि हे नेमकं काय आहे? तर जेव्हा हे लेफ्ट म्हणजे वाय ॲक्सिसवर डेन्सिटी आहे, एक्स ॲक्सिसवर लॉगॅरिथमिक एक्सपोजर आहे, म्हणजे लाईट जो पडतो तो वाढत जातो ते, आणि ह्या दोन कर्व मी दाखवलेल्या आहेत. त्यातली जी येलो कर्व आहे ही अशी एस शेप आहे, म्हणजे ही गोल थोडीशी जाते आणि मधला बराचसा भाग हा स्ट्रेट लाईन सारखा आहे. आणि ही जी पिंक कर्व आहे ती स्ट्रेट लाईन आहे. जेव्हा फिल्मवरती शूट व्हायचं तेव्हा त्याची सेन्सिटिव्हिटी ही येलो सारखी होती, एस शेप. आणि डिजिटलवर हे बायनरी सिस्टीम असल्यामुळे ती जी सेन्सिटिव्हिटी आहे ती ग्राफिकली स्ट्रेट लाईनमध्ये येते. आता याच्यात फरक कुठे आहे? जो स्ट्रेट लाईन पोर्शन आहे तो दोन्ही याच्यात जवळजवळ सारखा आहे, पण हे जे अंडर एक्सपोजर रिजन आम्ही याला म्हणतो, म्हणजे कमी एक्सपोजर झालेलं आहे, तिथे फिल्म ही स्मूथली अशी कर्व आहे. आणि ओव्हर एक्सपोजर रिजन म्हणजे जिथे जास्ती लाईट येतो तिथे पण फिल्म ही स्मूथ कर्व आहे. त्याचा फायदा असा होत होता फिल्मला की अंडर एक्सपोजर रिजन मधली डिटेल्स जास्ती चांगली मिळायची फिल्मला आणि ओव्हर एक्सपोजर रिजन मधली. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देतो. जर मी फिल्मवरती जर माझं शूटिंग होत असेल तर माझे जे केस आहेत त्या केसातला एक 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 बारकावा म्हणजे जे अंडर एक्सपोजर रिजन आहे तो मला फिल्मवरती जास्ती चांगला दिसू शकेल. हेच डिजिटलवर मला तो दिसणार नाही, तो मला एक ब्लॅक असा बॉक्स सारखं तसं दिसेल, म्हणजे डिटेल्स दिसणार नाही त्याच्यातली. आणि हे ओव्हर एक्सपोजर रिजन म्हणजे जर डायरेक्ट सनलाईटमध्ये वगैरे जर मी काही ब्राईट लाईटमध्ये शूट केलं असेल तर त्यातली डिटेल्स मला फिल्मवर दिसायची, जी आता डिजिटलवर दिसू शकत नाही. आम्ही आता फिल्मचं शूट केलेलं आहे का डिजिटल शूट केलेलं आहे हे मी एखाद्या साध्या सीनवरनं ओळखू शकतो. की एखाद्या सीनमध्ये जर खिडकी असेल आणि तिथे बाहेरचं काहीतरी दृश्य दिसतच असेल, जर ती फिल्म असेल तर ते दृश्य अतिशय स्पष्ट दिसतं आपल्याला, आणि जर डिजिटल असेल तर ते दृश्य आपल्याला अंधुक दिसतं, पांढरं पांढरं असं त्याच्यात दिसतं. तर ह्याचं कारण की जे ओव्हर एक्सपोजर रिजन मधला जो फरक आहे फिल्म आणि डिजिटल मधला ते आहे. तर नक्कीच फिल्म लुक हे जास्ती चांगलं होतं. आणि म्हणूनच आज जे डिजिटल आहे त्यांचं अल्टिमेट एम हेच आहे की त्यांना फिल्म लुक हवं आहे. आता जर हे डिजिटल स्ट्रेट लाईन आहे आणि त्यांना असं फिल्म लुक हवं आहे तर नेमकं ते काय करणार आहे? तर डिजिटल हे स्ट्रेट लाईनमध्येच असणार कारण ते बायनरी आहे. मग ते मल्टिपल स्ट्रेट लाईन्स, बऱ्याच अशा स्ट्रेट लाईन्स याला मॅच करण्यासाठी बनवणार. त्यासाठी त्यांना बरेच सेन्सर लागतील. आणि असं जर केलं म्हणजे एक्झॅक्ट फिल्म लुक जर आज तुम्हाला डिजिटलवर पाहिजे असेल तर त्याचा खर्च फिल्मपेक्षा सुद्धा जास्ती होईल. पण अर्थात याच्यावर संशोधन चालू आहे आणि डिजिटल जे सेन्सर्स आहेत त्याच्यात खूप सुधारणा आता होत आहे. फिल्मचं जे कंपॅरिझन आता आपण केलं तर फिल्म जे निगेटिव्ह होती त्याचं रिझोल्युशन 6K to 8K पर फ्रेम होतं, ऑलरेडी होतं. आणि आपण डिजिटलवर जे शूट सुरुवात केली भारतात ती 2K वर केली, आता आपण 4K वर करतो आहोत. त्यामुळे ऑलरेडी आपण कमी रिझोल्युशनवर सुरुवात केली जेव्हा डिजिटलला सुरुवात केली. दुसरं, फिल्म इज फ्युचर फॉर्मॅट कॉम्पॅटेबल. फिल्म जी आज 100 वर्षापूर्वीची जी फिल्म आहे ती सुद्धा आज आम्ही स्कॅन करून त्याचं डिजिटायझेशन रिस्टोरेशन करू शकतो. वेरज डिजिटल फॉर्मॅट जे आहे ते 3 ते 4 वर्षात सारखे बदलत आहे. त्यामुळे त्याचं लांब म्हणजे बऱ्याच काळात जतन करणं, आर्काइव्ह करणं हे जरा कठीण जात आहे. कलर फिल्म निगेटिव्ह ही जर पॉलिएस्टर बेसवर असेल तर त्याचं आयुष्य हे 100 वर्षाचं आहे. आणि ब्लॅक अँड व्हाईट फिल्म जर पॉलिएस्टर बेसवर असेल तर त्याचं आयुष्य 500 वर्षाचं आहे. त्यामुळे ही फिल्म किती टिकू शकते हे जर बघायचं असेल तर ब्लॅक अँड व्हाईट फिल्मचं लाईफ हे नक्कीच जास्ती आहे.
कारण त्याचे जे डाईज आहेत, त्याचे केमिकल्स आहेत, त्याचं लाईफ जास्ती चांगलं आहे कलरचे जे लेयर्स होते त्याच्यापेक्षा. आणि फिल्म जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्ती झालेली आहे. ऑलरेडी डिजिटलचं स्टँडर्डायझेशन प्रोसेस चालू आहे, त्याच्याविषयी मी बोलणारच आहे. आणि फिल्म आर्कायवलसाठी सुटेबल आहे आणि इट इज द चीपेस्ट स्टोरेज फॉर मेमरी साईज. म्हणजे आता समजा एक फिल्म मी 2K जर स्कॅन केली तर ती 2 ते 3 टेराबाईट होते. 4K स्कॅन केली तर 12 ते 16 टेराबाईट होते. तर ती साठवण्याचा जो खर्च आहे तो अर्थात हळूहळू कमी होत चाललाय, पण तो खर्च हा बराच आहे. त्यामुळे फिल्म फिल्म म्हणून टिकवून ठेवणं हे कधी कधी स्वस्त पण आहे. आता नेमकं फिल्म म्हणजे काय होती? तर फिल्म जी बनायची हे निगेटिव्हचा हा क्रॉस सेक्शन व्ह्यू आहे. ह्याच्यात एक प्रोटेक्टिव्ह लेअर असतो, ब्ल्यू सेन्सिटिव्ह लेअर, येलो फिल्टर लेअर, ग्रीन सेन्सिटिव्ह लेअर, इंटर लेअर आणि रेड सेन्सिटिव्ह लेअर. जे मी सांगितलं तुम्हाला, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू हे 3 लेअर असतात ह्याचे. आणि त्याच्यात ते फिल्टर लेअर असतात की दुसरे रंग दुसऱ्या लेअरमध्ये जाऊ नये म्हणून. तर ह्या सगळ्याचं बनून एक निगेटिव्हचं स्ट्रक्चर हे जवळजवळ 7-8 लेअर ह्याचं जेव्हा निगेटिव्ह बनायची तेव्हा पूर्ण जे कोटिंग व्हायचं ते संपूर्णपणे अंधारात करायला लागायचं, कारण निगेटिव्हला प्रकाश चालतच नाही. आणि हा जो बेस आहे निगेटिव्हचा, हा बेस ही साधारण फिल्मची जी थिकनेस असायचं, टोटल थिकनेस हा 135 ते 140 मायक्रॉन एवढा असायचा. आणि त्यातला जो इमल्शन हे जे केमिकल्स लेअर आहे त्यांचा थिकनेस जवळजवळ 30 ते 40 मायक्रॉन एवढा असायचा. तर 30 ते 40 मायक्रॉन एवढ्या थिकनेसमध्ये 6 ते 7 लेअर कोट करणं एकामागून एक, आणि ते सुद्धा पूर्ण डार्कनेस, पूर्ण अंधारात करणं हे खूप कठीण काम होतं. त्यामुळे फिल्म मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या जास्ती बनल्या नाहीत. आणि अनफॉर्च्युनेटली भारतात जरी आपण सगळ्यात जास्ती फिल्म बनवतो जगात, पण फिल्मची मॅन्युफॅक्चरिंग भारतात कधीच झालं नाही. आपण फक्त ब्लॅक अँड व्हाईट फिल्म बनवली. हिंदुस्तान फोटो फिल्म उटी इथे एक फॅक्टरी होती तिथे बनवली, पण कलर फिल्म आपल्या भारतात कधीच बनली नाही. आणि जे फिल्मचे कॅमेरे आहेत तेही आपल्या देशात कधीच बनले नाही. तर हे फिल्मवरती नेमकी इमेज कशी फॉर्म व्हायची? तर जे लाईट आहे तो फोटो इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून या सिल्वर हॅलाइडवर पडायचा आणि इथे तो ट्रॅप व्हायचा. ह्याची रचना अशी बनवलेली होती की तो मॅक्झिमम लाईट त्याच्यावर ऍब्सॉर्ब व्हायचा. जेवढा लाईट जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब होईल त्यामुळे कमी लाईटमध्ये फिल्म एक्सपोज होऊ शकायची, अशी ती एक रचना केली होती. ह्याच्या उलट आता डिजिटल सुरू झालेलं आहे. तर डिजिटलमध्ये जी सुरुवात झाली ती CCD म्हणजे चार्ज कपलिंग डिव्हाइस या प्रकारचे कॅमेरे आले, सेन्सर्स आले आणि त्यांनी सुरुवात झालेली आहे डिजिटलची. म्हणजे आपण दूरदर्शन वगैरे किंवा पूर्वीचं जे काही शूटिंग होतं युमॅटिक, किंवा अगदी पूर्वी तुम्ही व्हिडिओ शूटिंग काही लग्न समारंभाचे वगैरे सुद्धा तुम्ही पहा, तर तेव्हा अशा प्रकारचे हे मोठे मोठे कॅमेरे होते. नंतर कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर किंवा CMOS ही जी टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर आली आणि ही आजही अस्तित्वात आहे. म्हणजे आजही आपण जे कॅमेरे वापरतो डिजिटलचे त्याच्यात CMOS ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. आता डिजिटल कॅमेरा, तर ज्या कंपन्या फिल्म कॅमेरा बनवायच्या त्यांनीच मग डिजिटल कॅमेरे बनवायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी कॅमेरे तर डिजिटल बनवले, पण त्याची रचना साधारण फिल्म कॅमेऱ्याच्या सदृश्य ठेवली. त्यामुळे ते जे कॅमेरामन आहे त्यांना हे वापरणं सोपं गेलं. अदरवाईज एकदम वेगळा आपण जर फिल्म कॅमेरा बनवला, डिजिटल कॅमेरा बनवला असता तर तो त्यांना वापर करायला खूप कठीण केलं असतं. तर त्यांनी अशा प्रकारचे हे कॅमेरे बनवले. हा ॲरीचा अलेक्सा म्हणून डिजिटल कॅमेरा आहे, हा सध्या सुद्धा वापरला जातो. नंतर रेड कंपनी म्हणून आहे, त्यांच्यातर्फे बनवलेला हा एक कॅमेरा आहे. नंतर सोनीनी डिजिटल कॅमेरा बनवला आहे, सोनी कंपनीतर्फे, हा त्याचं मॉडेल आहे. आणि हा एक अगदी 2-3 वर्षापूर्वी चाललेला ब्लॅक मॅजिक नावाचा डिजिटल कॅमेरा आहे. हा अतिशय स्वस्त कॅमेरा आहे, म्हणजे 2.5-3 लाखाचा हा कॅमेरा आहे. इतर जे कॅमेरे मगाशी दाखवले ते 40, 50, 60 लाखापर्यंत त्याची किंमत जायची. तर असे हे कॅमेरे इलेक्ट्रॉनिकमध्ये सगळं हळूहळू स्वस्त बनत गेलं आणि कॉम्पॅक्ट बनत गेलं. त्यामुळे ते खूप सोयीचं झालेलं आहे. तसंच फिल्मसाठी मी मगाशी म्हटलं की 3D साठी कॅमेरा जेव्हा वापरायची तेव्हा लेफ्ट आय आणि राईट आय ह्याच्यासाठी 2 फिल्म लागायच्या
आणि त्या दोन्ही फिल्म एकाच वेळी एक्सपोज व्हायच्या, कारण ते एकच चित्र त्यांना दोन्ही अँगलमधनं पाहिजे असतं. म्हणजे त्यामुळे तसं अशा प्रकारचं होतं. आणि ह्या जेव्हा डिजिटलवर आला तो इतका कॉम्पॅक्ट झाला. इथे सुद्धा 2 सेन्सर्स आहेत, पण ते इतकं कॉम्पॅक्ट झालं की आता डिजिटलवर 3D शूट करणं खूप सोपं गेलं. डिजिटलमध्ये आपण जेव्हा शूटिंग करतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा रिझोल्युशन वर बोलतो, म्हणजे 2K, 4K, 6K. पण त्या रिझोल्युशन बरोबरच अजून एक परिमाण आहे आणि त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग आपण जास्ती करत नाही, आणि ते पण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. याला म्हणतात बिट डेप्थ. बिट डेप्थमुळे तुम्हाला किती कलर्स क्लिअर मिळू शकतील याचं परिमाण आहे हे. म्हणजे आणि हे टू द पॉवर आहे, म्हणजे 2:1 म्हणजे 1 बीट, त्याच्यात 2 कलर आहेत. 2:3 म्हणजे 3 बीट म्हणजे त्याच्यात 8 कलर आहेत. तर असे 2:6 बीट. नॉर्मली आपल्याकडे 10 बीट, 8 बीट किंवा 10 बीटच्या वर जर कॅमेरे असतील तर त्याच्यात कलर्स जास्ती स्पष्ट दिसतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही शूटिंग कराल किंवा कॅमेराविषयी तुम्ही माहिती करून घ्याल किंवा स्कॅनिंग कराल, तेव्हा सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे की आपण किती बिटमध्ये पण करतोय, किती बिट डेप्थ आहे, म्हणजे किती रंग त्याच्यातनं आपल्याला क्लिअर मिळू शकत आहे. तर हे पण एक महत्त्वाचं परिमाण आहे. डिजिटल इमेज जी असते, जशी फिल्मची इमेज आपण बघू शकतो तशी डिजिटल इमेज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 0 आणि 1 असे नंबरच दिसतील, वेगवेगळ्या स्वरूपात अरेंज केलेले. कारण ती इमेज ही फक्त एका इन्स्ट्रुमेंटनेच तुम्हाला परत बघता येते, असं इमेज अशी तुम्हाला बघू शकत नाही तुम्ही. रिझोल्युशन जे मगाशी मी बघितलं म्हटलं तुम्हाला, रिझोल्युशन जसं जसं वाढत जातं तसं ते चित्र क्लिअर होत जातं. आणि आपण टेलिव्हिजनच्या रिझोल्युशनच्या बाबतीत खूप वेगवेगळी नावं ऐकलेली आहेत. म्हणजे स्टँडर्ड डेफिनेशन, एनहान्स डेफिनेशन. आता या प्रत्येकाचे किती लाईन्स आहेत किंवा किती त्याचे रिझोल्युशन आहे हे वेगवेगळ्या असं त्याची परिमाणं दिलेली आहेत. 720x5 म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स किती, व्हर्टिकल लाईन्स किती, किंवा आणि हे जे पी लिहिलेलं असतं त्याच्यात त्याचं प्रोग्रेसिव्ह स्कॅन म्हणून असतं. तर आपल्याकडे पूर्वी जे टेलिव्हिजन होते अगदी सुरुवातीला, म्हणजे 72 साली जेव्हा मुंबईत आला तेव्हा ते स्टँडर्ड डेफिनेशनचे सगळं शूटिंग होतं. एनहान्स डेफिनेशन हा प्रकार आपल्या देशात आला नाही. आता आपल्याकडे सध्या जेवढे चॅनल्स आहेत ते सगळे हाय डेफिनेशन टेलिव्हिजन आहेत. म्हणजे 1280x720 असं त्यांचं रिझोल्युशन असतं. आणि हे जवळजवळ 2Kच्या जवळपास आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतोय. पण आता अमेरिका आणि जपान इथे दोन्हीकडे अल्ट्रा हाय डेफिनेशन टेलिव्हिजन आलेले आहेत, UHD TV, आणि त्यांचं रिझोल्युशन खूप आहे. म्हणजे जवळजवळ 4K किंवा त्याच्यावरती असं रिझोल्युशन असलेले हे टेलिव्हिजन्स आलेले आहेत आता. मगाशी जे मी म्हटलं की 2K म्हणजे 2048x1080, 4K म्हणजे 4096x2160, आणि 8K म्हणजे 8192x4608. म्हणजे 2K to 4K जे आहे ते दुप्पट नाही, ते चारपट आहे. त्यामुळे याची क्वालिटी नक्कीच जास्ती वाढते. आणि जर कंपॅरिझन केली आपण, म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या आता आपल्याकडे VCD असेल तर ती इमेजची क्वालिटी एवढी आहे, DVD असेल तर ती थोडी वाढलेली असेल. ही स्टँडर्ड डेफिनेशन जे आपण म्हणतो, हे हाय डेफिनेशन 1080 आणि 2K आणि हाय डेफिनेशनमध्ये जास्ती फरक नाही आहे. पण 2K आणि 4K ही प्रचंड, ही मोठी एवढं जर बघितलं हा खूप फरक आहे. म्हणजे चौपट 4Kची इमेज ही चौपट जास्ती चांगली असते. तर त्यामुळे आपण जेव्हा निवडतो माध्यम, म्हणजे शूटिंगसाठी किंवा बघण्यासाठी, तो TV मॉनिटर असेल किंवा जेव्हा TV मॉनिटर्स आम्ही निवडतो म्हणजे प्रोफेशनल कामासाठी, तेव्हा त्यांचं रिझोल्युशन जास्ती असणं गरजेचं आहे, कारण तिथे आम्हाला त्याची क्वालिटी चेक करायची असते. पण आपण जेव्हा म्हणतो की नाही आज माझ्याकडे 2K नाही आहे तर मी तुम्हाला DVD देऊ का, किंवा VCD आहे माझ्याकडे चालेल का, तर तुम्हाला हे कळेल की त्याचं क्वालिटी किती कमी असते. आणि पर्टिक्युलरली जेव्हा या सिनेमाचं परीक्षण होतं तांत्रिक अंगांसाठी, तेव्हा तर ते चांगल्या स्वरूपात बघणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता डिजिटल जी स्टोरेज होतं, जसं फिल्मचं मी सांगितलं तुम्हाला की पॉलिएस्टर बेस असेल तर 100 वर्ष कलरला आणि 500 वर्ष ब्लॅक अँड व्हाईटला लाईफ आहे. सध्या जी अवेलेबल आहे फिल्म डिजिटलसाठी स्टोरेज, त्याचं नाव आहे LTO टेप किंवा लिनियर टेप ओपन. आणि याची सुरुवात 2000 सालापासून झाली, आणि हळूहळू हे नवीन नवीन LTO 6, 7 आता ऑलरेडी आलेले आहे, त्याच्या पुढच्याही यायला लागलेले आहे.
आणि जसे ते त्याच्या जनरेशन्स वाढत गेल्या तशी त्यांची मेमरी साईज वाढत गेली, म्हणजे की आता 6.4 TB त्याच्यात राहतं एका ह्याच्यात, जे पूर्वी फक्त 100 GB होतं. आणि ह्या LTO टेप हे एक स्टँडर्ड आहे आणि कुठल्याही कंपनीच्या जरी असल्या तरी त्या वेगवेगळ्या प्लेयर्समध्ये त्या चालू शकतात. आणि सध्या तरी जे डिजिटायझेशन केलं जातं ते LTO 7 किंवा 8 मध्ये हे ठेवलं जातं. आता जशा जशा पुढच्या टेप्स अवेलेबल होतील तसं तसं ते पुढच्या टेपमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. आणि या नॉर्मली या ज्या टेप्स आहेत त्या 3 जनरेशन्स कॉम्पॅटेबल आहे. म्हणजे जर LTO 4 मध्ये मी जर केलं असेल तर ते 5, 6, 7 पर्यंत चालेल. जर मी LTO 3 केलं असेल तर ते 7 मध्ये मी डायरेक्ट नाही कन्वर्ट करू शकत. मग मला ते आधी 3 जनरेशन आधी करायला लागेल आणि त्याच्यानंतर पुढे कन्वर्ट करावं लागेल. तर 3 जनरेशन्स बॅकवर्ड कॉम्पॅटेबल अशी या टेप्स असतात. पण यांचं लाईफ हे फक्त 30 वर्ष आहे. म्हणजे सध्या आपल्याला वाटतं की आपण फिल्मवरनं डिजिटल आलोय तर आपण खूप छान काहीतरी चांगलं केलंय. नक्कीच आहे, त्याचे बरेच फायदे आहेत. पण त्याचं जे लाईफ आहे, आर्कायवल आहे, त्याच्यासाठी आपल्याला खूप विचार करायला पाहिजे की आपण डिजिटलवर ठेवतोय हे खरोखर किती वर्ष टिकेल. तर सध्या त्याचं लाईफ 30 वर्ष दिलेलं आहे. याच्याविषयी सुद्धा मी पुढे बोलणार आहे. आता फिल्म जेव्हा खूप पूर्वी बनली तर मी तुम्हाला 4 कॉर्पोरेशनची फिल्म दाखवली. पण ती पूर्वी जेव्हा फिल्म बनायची तेव्हा 4 कॉर्पोरेशन होतीच असं नाही. हे आता अशी 2 होल आहेत बघा, आपण जे फाईलने पंच करतो त्या टाईपची होल असलेली अशी एक जी निगेटिव्ह निघाली होती. ह्याचं स्टँडर्डायझेशन झालं आणि त्या स्टँडर्डायझेशनचं काम करणारी जी संस्था आहे ती SMPT, सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनियर. त्याची सुरुवात 1916 साली झाली. तेव्हा त्याचं नाव होतं सोसायटी ऑफ मोशन पिक्चर इंजिनियर. आणि 1950 साली त्याच्यात T ॲड केला गेला आणि त्याचं नाव SMPT, सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनियर झालं. कारण 1950 मध्ये अमेरिकेत टेलिव्हिजनची सुरुवात झाली होती. तर या मोशन पिक्चर आणि टेलिव्हिजन या सगळ्याचं स्टँडर्ड्स बनवण्याचं काम हे SMPT ही संस्था करते. आणि या संस्थेचं भारतात विभाग नव्हता, तो मी 2010 मध्ये स्थापन केला आणि सध्या मी त्या विभागाचा अध्यक्षही आहे. आणि त्याच्यामार्फत आम्ही बरंचसं स्टँडर्डायझेशन वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. ह्याच्यात केवळ फिल्म असं नव्हते, त्यांची सुरुवात जरी फिल्मवर झाली तरी त्यांनी डिजिटलवर बरंचसं स्टँडर्डायझेशन केलं. इव्हन त्यांचे लोगो तुम्ही बघितले तर पहिला जो लोगो होता त्याच्यात फिल्मचं स्प्रॉकेट होतं आणि एक CRT ट्यूब होती आणि मध्ये फिल्म दाखवली आहे. आणि आत्ताचा जो लोगो आहे त्याच्यात एका बाजूला फिल्म आहे, एका बाजूला डिजिटल आहे आणि संपूर्ण वर्ल्ड आहे. तर हे संपूर्ण जगाचं स्टँडर्डायझेशन आज आपण करतोय. बऱ्याच लोकांना माहित नाही की SMPT काय आहे. पण जेव्हा तुम्ही आपलं भारतीय दूरदर्शन मुंबईचं चालू झालं 2 ऑक्टोबर 1972ला, तेव्हा तुम्ही हा चार्ट बघितला असेल सुरुवातीला. आणि आता कलरचं जेव्हा टेलिकास्ट होतं किंवा कलर कॅमेरा जेव्हा आपण चालू करतो तेव्हा हा चार्ट आहे तुम्ही बघितला. हे दोन्ही चार्ट SMPTने बनवलेले आहेत. म्हणजे आपल्याला SMPT सगळ्यांना माहीत होतीच असं नाही, पण आपण ऑलरेडी त्याची स्टँडर्ड्स भारतात वापरलेली आहे. आता डिजिटल सिनेमासाठी ती वेगवेगळे जवळजवळ 48 स्टँडर्ड्स बनवत आहेत. आणि SMPT ही न्यूट्रल संस्था आहे, त्यामुळे वेगवेगळे कॉम्प्युटर जरी असले, म्हणजे सोनी आहे, डॉल्बी आहे, आयमॅक्स, असे बार्को ही वेगवेगळे प्रोजेक्टर कंपनी आहेत. या सगळ्या कंपन्यांनी एकत्र मिळून हे सगळं काम करतायत. SMPT ही अतिशय न्यूट्रल आहे आणि ती ISO बरोबर काम करते सध्या. आणि वेगवेगळी जी स्टँडर्ड 48 आता बनत आहेत, म्हणजे काही झालेली आहेत, काही बनत आहेत. प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, पॅकेजिंग, सिक्युरिटी ऑफ डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हे पायरसीचा जो प्रश्न आहे तो इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यासाठी सिक्युरिटीची स्टँडर्ड बनणं सुद्धा खूप गरजेचं आहे. प्रोजेक्शनची स्टँडर्ड्स ही मी गेली 8 वर्ष इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ गोवा जे होतं त्यांच्या कॅलिब्रेशनसाठी वापरलेली आहे आणि त्याचा खूप फायदा झालेला आहे. तर अशी वेगवेगळी स्टँडर्ड बनवण्याचं काम ही एक मोठी संस्था आहे. संपूर्ण जगात आहे त्यांची वेगवेगळे सेक्शन्स आणि भारतीय सेक्शन मार्फत आपण भारतामध्ये डिजिटलची स्टँडर्ड्स आणण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून करत आहोत. ह्याचबरोबर लोकांना ऑस्कर हे अवॉर्डसाठी माहिती आहे, पण या संस्थेचं संपूर्ण नाव आहे अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस, AMPAS. ह्याच्यात सुद्धा त्याने सायन्सला महत्त्व दिलेलं आहे.
आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी काउन्सिल म्हणून त्यांनी एक वेगळं स्थापन केलं 2003 साली. आणि तेव्हापासून एक स्वतंत्र विंग आहे अकॅडमीची की जी फक्त या क्षेत्रातल्या नवीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर काम करते. आणि त्यांनी अगदी आता गेल्या 2-3 वर्षात ज्या काही नवीन डेव्हलपमेंट केल्या त्यापैकी एसेस ACES ही एक टेक्नॉलॉजी आहे, अकॅडमी कलर एन्कोडिंग सिस्टीम. म्हणजे वेगवेगळे ज्या पोस्ट प्रोडक्शन प्रोसेसेस आहेत त्याच्यात रंग एका बाजूने आपण चेंज करत असताना रंगांचा बदल होऊ नये आणि एकच रंग आपल्याला मिळावे सगळ्याच्या, ह्याच्यासाठी ती बनवलेली सिस्टीम आहे. भारतात सुद्धा ही सिस्टीम आणण्याचा माझा प्रयत्न आहे. अर्थात आपल्याला बाहुबली हा चित्रपट माहिती असेल. बाहुबली या चित्रपटाने त्यांच्या पहिल्या भागासाठी एसेसचा वापर केला होता. त्यामुळे वेगवेगळ्या डिजिटल माध्यमातून जे शूट झालं होतं ते एकत्रितरित्या चांगलं दिसण्यासाठी त्यांना या संस्थेच्या टेक्नॉलॉजीचा मदत झाली होती. आणि अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस या नावामुळेच आपल्याला कळतं की हॉलिवूडमध्ये सुद्धा केवळ आर्टला महत्त्व नाही तर त्याच्याबरोबर जे सायन्स आहे त्यालाही महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. आणि ही जवळजवळ आता 92 वर्ष जुनी संस्था आहे. या संस्थेने डिजिटल डिलेमा जेव्हा फिल्म टू डिजिटल चेंज झालं 2008च्या सुमारास, तेव्हा त्यांनी डिजिटल डिलेमा म्हणजे तुम्ही डिजिटलवर शूट करताना काय प्रॉब्लेम येऊ शकतात, यात काय काय बदल होऊ शकतात आणि नेमके कशी त्याची काळजी घ्यायची याच्याविषयी व्हाईट पेपर बनवले. तर डिजिटल डिलेमा आणि डिजिटल डिलेमा 2 असे 2 त्यांनी व्हाईट पेपर बनवले. अकॅडमीशी संपर्क करून आम्ही आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने या दोन्ही पुस्तकांचं मराठीत भाषांतर झालेलं आहे. आणि आता ती मराठीत फिल्म सिटीच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी गोरेगावची फिल्म सिटी आहे त्यांच्या माध्यमातून लवकरच उपलब्ध होतील. तर अकॅडमीच्या किंवा ऑस्करच्या पुस्तकाचं मराठीत भाषांतर होण्याचा हा पहिला प्रसंग होता. आणि या संपूर्ण प्रोजेक्टवर मी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं. आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की याच्या 50-50 कॉपी दोन्ही भागाच्या या अकॅडमीच्या लायब्ररीमध्ये हॉलिवूडमध्ये असणार आहे. त्यामुळे ऑस्कर अकॅडमीचा आणि मराठी भाषेचा हा संबंध अतिशय दृढ झाला आहे. स्पेशल इफेक्ट आपल्याला सिनेमा बघण्यातला सगळ्यात जास्त आनंद जो मिळतो तो त्यातले स्पेशल इफेक्ट्स बघितल्यामुळे. तर या स्पेशल इफेक्ट नेमके कसे कसे असतात आणि ते कसे करतात. बाहुबली हा अतिशय गाजलेला चित्रपट आहे आणि म्हणून मी त्याचं पोस्टर ह्याच्यात घेतलंय. तर स्पेशल इफेक्टमध्ये सुद्धा पूर्वीपासून ते आजपर्यंत वेगवेगळे चेंजेस होत गेले. त्यातले 3 मुख्य प्रकार आहेत पूर्वीचे: मेकॅनिकल, ऑप्टिकल आणि केमिकल. आणि ह्याच्यानंतर जी टेक्नॉलॉजी सुरू झाली आहे ती कॉम्प्युटर ग्राफिक्सची. तर मेकॅनिकलमध्ये आधी स्मॉल आणि लार्ज मॉडेल्स वापरून केली होती. नंतर आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पाऊस, फॉग, ढग असं सगळे वापरले होते. ऑप्टिकलमध्ये कॅमेरा वापरून ॲनिमेशन केलं जायचं. स्लो मोशन आणि फास्ट मोशन म्हणजे एखादं मी आता 24 फ्रेम्स पर सेकंडने जर शूट करायचं आहे तर मी ते 48 फ्रेम्सला करेन, डबल स्पीडने करेन आणि दाखवताना 24ने दाखवेन. त्यामुळे ते तुम्हाला स्लो दिसेल. याच्या उलट फास्टमध्ये ते करतो. नंतर केमिकलमध्ये सुद्धा काही प्रोसेस वापरले जायचे. जेव्हा फिल्म प्रोसेस व्हायची ब्लीच बायपास म्हणजे जर ब्लीच बायपास केला तर ती फिल्मचे रंग नीट यायचे नाही आणि ते ब्लॅक अँड व्हाईट सारखं दिसायचं. त्यामुळे ते जर तुम्हाला एखादा सिनेमात जर आपल्याला मागचा म्हणजे भाग दाखवायचा असेल जुना तर तो तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट आता आपण डिजिटली करतो तर ते ब्लीच बायपासनी तेव्हा व्हायचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेला सिनेमा म्हणजे डोंबिवली फास्ट या सिनेमासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला होता. तर तुम्ही त्यातले काही जे सीन आहेत की जे जुने सीन त्याच्यातले दाखवतात ते ब्लीच बायपास या टेक्निकलने वापरले. तसंच अंडर आणि ओव्हर डेव्हलपमेंट म्हणजे जेव्हा त्याचं डेव्हलप व्हायचे केमिकलमध्ये तेव्हा साधारण त्याची वेळ 3 मिनिटं आणि टेम्परेचर 42 डिग्री सेंटीग्रेड असं असायचं. तर तुम्हाला वाटतं की मला शूटिंग करताना कमी लाईट मिळाला आहे मला, तर ते मी प्रोसेसिंग करताना जास्ती टेम्परेचर किंवा जास्ती टाईम वापरून मी त्याचं कॉम्पेन्सेशन करायचो. किंवा शूटिंग करताना मला जर जास्ती लाईटमध्ये करावं लागलं खूप प्रखर लाईटमध्ये तर मी ते कमी करण्यासाठी
अंडर करून म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी करून किंवा टायमिंग कमी करून करायचं. तर अशा सगळ्या प्रकारे खूप चेंजेस त्या काळातही घडले. याची काही उदाहरणं मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. आता हनी आय फ्रॉम द किड्स हा जो सिनेमा होता त्याच्यात ही अशी प्रचंड मोठी मॉडेल वापरली. म्हणजे प्रत्यक्ष माणसं आहे त्याच्यापेक्षा मोठी मॉडेल वापरल्यामुळे शूटिंग केल्यावर तुम्हाला असं वाटतं की ती मुलंच लहान झाली आहेत किंवा ती माणसं लहान झाली आहेत. हे पण त्याचंच उदाहरण आहे की मॉडेल एकदम मोठी वापरायची त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला छोटी वाटते. आता हे बघा हा किडा एवढा मोठा दाखवत आहेत की ती माणसं किती छोटी वाटत आहेत त्याप्रमाणे. ती माणसं छोटी झालेली नाहीये, तो किडा तो जो आहे तो त्यांनी मोठा करून दाखवलेला आहे. नंतर मेकॅनिकल मॉडेल, जॉर्ज सिनेमा तुम्हाला लक्षात असेल तर या जॉर्जची सगळी जी हालचाल होती पूर्ण ही मेकॅनिकल मुवमेंट्स होती. तो फ्लोटिंग होणं, त्याला चालणं, त्याचं असं एकदम जबडा उघडणं, हे सगळं जे मेकॅनिकल हायड्रॉलिक मुवमेंट्स वगैरे वापरून केली होती आणि त्याचे ते इफेक्ट्स तिथे दिसले होते सिनेमात. ज्युरासिक पार्क अतिशय गाजलेला चित्रपट, त्याचे बरेच पार्ट्स निघाले. त्याच्यातही त्यांनी मिनिएचर मॉडेल्सही बनवली आणि मोठी मॉडेल्सही बनवली. हे मोठं मॉडेल बघा, हे बनतानाचं चित्र आहे, त्याला केवढ्या क्रेन्स आणि सगळ्या लागलेल्या, एवढं प्रचंड मोठं. हा माणसाचे साईज बघा तुम्ही आणि त्या मनाने हाईट कळेल तुम्हाला किती मोठं मॉडेल आहे ते. तसंच इथे सुद्धा तो माणूस, ही माणसं दिसतात ती छोटी आहेत आणि हा प्रचंड मोठं हे दिसतंय. तर ही अर्थात सगळी खोटी आहेत, हे काही प्रत्यक्ष नाही आहे. आणि मिनिएचर मॉडेलही वापरलेली आहे, त्याचंही मी तुम्हाला दाखवतो. नंतर कॉम्प्युटर जनरेटेड. आता तुम्ही म्हणजे आपल्याकडचा जो सिनेमा आहे बाहुबली, त्याच्यातला कुठलाही प्राणी हा खरा नाही आहे. हे बघा, कॉम्प्युटर ग्राफिक्सने पहिली त्याची आउटलाईन काढून घेतात आणि त्याच्यात ते तसं भरून ते प्राणी तयार होतात. हेच टेक्निक बाहुबलीमध्ये सुद्धा वापरलंय. त्यामुळे कुठल्याही प्राण्यांना कुठलीही इजा न करता चित्रपट बनवणं शक्य झालं. आणि परत त्या वेळी तो प्राणी उपलब्ध असेल, त्याला ट्रेनिंग देणं, हे सगळं खूप कठीण गोष्टी आहे. त्या पण आपण टाळू शकलो. हे तुम्हाला वाटेल हे नेमकं काय आहे. ही टायटॅनिक मधली बोट आहे. हा जो छोटासा एक तलाव आहे आणि एक मिनिएचर मॉडेल आहे. तर टायटॅनिकची बोट यातलं बरंचसं शूटिंग मिनिएचर मॉडेलवर झालेलं आहे. आता तुम्ही या बोटीचे 2 भाग होतात असा एक सीन आहे. इथे तुम्हाला ते डोर दिसतील, ते ओपन होऊन क्लोज होईल अशा प्रकारे ते बनवलेले होते. त्यामुळे तुम्ही किती वेळा त्याचं शूटिंग तसं घेऊ शकता. आणि ते काय करायचे की आता एखाद्या रूमच्या आतलं शूटिंग आहे तर त्याचा एक वेगळा सेट बनवलेला असायचा. त्याचं शूटिंग मोठ्या प्रमाणात तिथे व्हायचं. पण जे मॉडेल्स म्हणजे एवढी मोठी बोट एकदम तुटली आहे, पडली आहे, हे जे दाखवायचं ते मिनिएचर मॉडेल बनवून त्यांनी केले. अर्थात ही मिनिएचर मॉडेल सुद्धा हुबेहूब त्या मोठ्या बोटीसारखीच बनवायची. त्याला सुद्धा खर्च यायचा, असं नाही की त्याला कमी खर्च यायचा, पण त्याच्यावर शूटिंग करणं खूप सोपं जायचं. आता तुम्हाला अजून एक, ती बोट अशी तिरपी होते तेव्हाचा जो सीन आहे, तुम्हाला इथे एक रंगाचा डबा ठेवलेला आहे, याच्यावरनं अंदाज येईल की या बोटची साईज किती आहे. त्यामुळे हे मिनिएचर मॉडेलचा असा वापर त्या ह्याच्यात झालेला आहे. नंतर जुना सिनेमा एक 10 कमांडमेंट्स, त्याच्यात समुद्र वाट करून देतो आणि तिथनं सगळे ते जातात, जोसेफ आणि सगळं असा तो सीन आहे. तर त्याचं टेक्नॉलॉजी काय आहे की या दोन्ही बाजूला असे पाणी आहे आणि इथलं जे पाणी आहे ते पंप वापरून इकडे दोन्हीकडे टाकलेलं आहे. आणि नंतर हे जे इफेक्ट्स आहे हे त्या पाण्याचे इफेक्ट नंतर घेतलेले आहे. पण बेसिकली या टेक्नॉलॉजीनी तो रस्ता, म्हणजे हे काय मोठ्या समुद्रात घेतलेलं शूटिंग नाही आहे, एका छोट्या तलावाच्या बाजूला हे केलेलं अरेंजमेंट आहे. आणि इथनं पाणी पंपने बाजूला टाकून ते पाणी असं परत पडत असताना घेतलेलं शूटिंग आहे. पण ते तुम्ही अँगल्स कॅमेऱ्याचे आणि हे सगळं असं दाखवतो की आपल्याला ते खरं वाटतं आणि प्रत्यक्ष समुद्र दुभंगला आहे असं वाटतं. 10 कमांडमेंट्स हा खूप जुना चित्रपट आहे. त्या काळात असं करणं फार कठीण होतं आणि तरी त्यांनी तो सिनेमा बनवला आणि त्याच्याच या सीनसाठी तो प्रसिद्धही झाला. नंतर अजून एक पिक्चर होता हू फ्रेम रॉजर रॅबिट. इथे त्यांनी एक असा वापर केला की रिअल लाईफ कॅरेक्टर पण घेतली आणि ॲनिमेशन पण घेतली आणि त्यांची इंटरॅक्शन दाखवली. तर हे सगळं जे आहे त्याच्यासाठी सुद्धा कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि ग्रीन स्क्रीन, मी त्याच्याविषयी पुढे बोलतोय.
तर याचा वापर केलेला आहे. आपण ब्लू स्क्रीन आणि ग्रीन स्क्रीन इफेक्ट हे ऐकतो. आता ब्लू स्क्रीन इफेक्ट म्हणजे काय, की एक पूर्ण निळा पडदा असतो आणि तिथे समोर कॅरेक्टर्स असं आता हे कोणाला तरी काठी घेऊन मारताय आणि तिकडनं नंतर एक मोठा प्राणी ते दाखवू शकतात. तर हे नेमकं टेक्निक काय असतं आणि ते ब्लू का वापरलंय तिकडे? तर पूर्वीची जी फिल्म असायची, म्हणजे फिल्मचा जो बेस असायचा, तो जास्ती सेन्सिटिव्ह असायचा ब्ल्यू रंगाला, म्हणून त्यांनी ब्ल्यू स्क्रीन वापरलेली आहे. आता हेच टेक्निक जेव्हा डिजिटली आपण करतो तेव्हा आपण त्याला ग्रीन स्क्रीन वापरतो. तर इथे फक्त एक अट असायची की जे तुमचे जे कपडे आहेत किंवा तुमच्याकडे ज्या काय वस्तू आहेत त्याच्या कुठल्याही याच्यात तो निळा रंग असता कामा नये, असं ते टेक्निक होतं. नंतर आहे ग्रीन स्क्रीन. आज भारतातले अगदी मराठी सुद्धा सगळे चॅनेल्स हे टेक्निक वापरतात. इथे मागे मोठा ग्रीन पडदा असतो, त्याच्यासमोर हे बातम्या देत आहेत आणि मग मागचं पूर्ण तुम्ही माहोल दाखवू शकता, वेगवेगळी चित्र दाखवू शकता. आणि आजच्या करोनाच्या काळात तर घरात बसून सुद्धा बातम्या बऱ्याच अँकर्सनी दिलेल्या आहेत. तुम्हाला ते कळणारही नाहीये, कारण त्यांनी ग्रीन स्क्रीन इफेक्ट वापरलेले आहेत आणि त्यांची जी चित्र आहेत ती स्टुडिओमध्ये दाखवली गेली आणि याचं सगळं एडिटिंग स्टुडिओमध्ये होतं आणि त्याचा एक सोर्स असतो तो घरात असतो कॅमेरा, आणि एडिटिंग स्टुडिओत नव्हतं. त्यामुळे तुम्ही घरात बसून सुद्धा अँकरनी अशी बातम्या वाचल्या तर तुम्हाला ते कळणार नाही की त्यांनी घरातनं वाचल्या. ह्याचा एक खूप फायदा आहे की ह्याची सुरुवात ऍक्च्युली कुठे झाली मी तुम्हाला सांगतो. जेव्हा हवामानाचा अंदाज सांगायचे तेव्हा त्या ह्याच्यासाठी याचा आधी वापर झाला की एक जगाचा मॅप मागे दाखवला जायचा, वेगवेगळी शहरं दाखवली जायची आणि आज इथे हे टेम्परेचर आहे, इथे हे टेम्परेचर आहे, असं सगळं दाखवण्यासाठी याचा वापर केला. पण नंतर त्याचे टेक्नॉलॉजी खूप वाढत गेली आणि आज तुम्ही ग्रीन स्क्रीनच्या वापरात काहीही आणू शकता. म्हणजे आज तुम्ही, मी इथे इथे राहून सुद्धा मी न्यूयॉर्कच्या एका उंच इमारतीतनं बोलतोय तुमच्याशी असं दाखवू शकतो. नंतर फक्त ग्रीन स्क्रीन नाही, त्याच्याबरोबर वायर्स पण वापरले गेले लोखंडी. सुपरमॅन हे सगळ्यात प्रसिद्ध चित्रपट आहे. तर तो काय खरा उडू शकतो का? असं शक्यच नाही. आपल्यालाही माहिती आहे, पण मग ते सिनेमात कसं दिसतं? तर त्यांना अशा बऱ्याच वायर लावलेल्या असतात आणि ते आपण जसं झोका देतो तसं ती मुवमेंट झालेली असते. ग्रीन स्क्रीनमुळे त्याच्या मागचं चित्र टोटली तुम्ही बदलू शकता आणि या ज्या वायर्स आहेत ह्या नंतर कॉम्प्युटर ग्राफिक्सनी काढल्या जातात. त्याला वायर रिमूव्हल असं नाव आहे. आता इथे सुद्धा हा माणूस अगदी कड्याच्या टोकावर शूटिंग करतोय, पण त्याला संपूर्ण प्रोटेक्शन आहे. तो वरून त्याच्या एका क्रेनच्या सहाय्याने संपूर्ण आधार दिलेला आहे. इथे तो शूटिंग करतोय, पण त्याच्यानंतर ह्या वायर सगळ्या काढल्या जातील आणि आपल्याला असं वाटेल की हा खरोखर एवढ्या कड्याच्या टोकावर जाऊन शूटिंग करतोय. तर नेहमी आपण जेव्हा असं शूटिंग बघतो, कधी कधी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वगैरे, तिथे तुम्हाला एक सूचना दिलेली असते की ह्याचा तुम्ही कधी प्रत्यक्षात वापर करू नका, कारण शूटिंग करताना खूप प्रिकॉशन घेतलेले आहेत त्यांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी. तर तुम्ही याचा वापर स्वतःवर प्रयोग करण्यासाठी करू नका. तुम्हाला ते कदाचित शक्य होणार नाही. हे त्याचं उदाहरण आहे. हा सुद्धा आता मुलगा हा एका कठड्यावर उंच इमारतीच्या बसलेला आहे. त्याला दोन्ही वायरनी असं सपोर्ट दिलेला असतो. आता इथली ही वायर काढून टाकलेली आहे. तसं कॉम्प्युटर ग्राफिक्सनी तुम्ही वायर नंतर काढून टाकता आणि हे वायर रिमूव्हलचं जे काम आहे हे सिनेमासाठी खूप मोठं काम असतं, कारण जेवढे स्पेशल इफेक्ट जास्ती त्या सिनेमात, त्याच्यासाठी त्यांना हे वायर रिमूव्हलचं मोठं काम करत बसावं लागतं. 3D टेक्नॉलॉजी, 3D चित्रपट आपण बघितले. जेव्हा फिल्मवरती चित्रपट होते, मगाशी मी सांगितलं तुम्हाला की दोन प्रकारे दोन रीळ वापरली जायची, लेफ्टसाठी आणि राईटसाठी. आणि याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या इथे बनलेला छोटा चेतन हा चित्रपट आहे. त्या काळात जर तुम्ही कधी बघितला असेल तर तुम्हाला कळेल की ही फिल्मवरती वापरलेली टेक्नॉलॉजी होती. डिजिटली सुद्धा आज आपण 3D वापरतोय. डिजिटल 3D कॅमेरा खूप सोपा झालाय हँडल करणं, त्यामुळे डिजिटल 3D सुद्धा वापरतोय. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे ग्लासेस वापरावे लागायचे. तर का ग्लासेस वापरायला लागायचे? आणि ग्लास नाही वापरले तर ती प्रतिमा आपल्याला अंधुक दिसते, कारण तिथे दोन प्रतिमा असतात, एक लेफ्ट आणि एक राईट, आणि त्या पोलराईज केलेल्या असतात आणि त्याच्यात 180 डिग्रीचा फरक असतो पोलरायझेशनमध्ये, लेफ्ट आणि राईटमध्ये. तर ते गॉगल वापरल्यावरच आपल्याला ती प्रतिमा दोन्हीच्या स्पष्ट दिसतात. अदरवाईज जर तुम्ही गॉगल शिवाय जर तो चित्रपट पाहिला तर तो तुम्हाला अंधुक दिसेल आणि तो तुम्हाला फोकस असा दिसणार नाही.
आता याच्या पुढची एक जी टेक्नॉलॉजी आहे की डिस्ट्रीब्युशन, म्हणजे एक सिनेमा बऱ्याच लोकांनी बघणं. तुम्हाला माहिती आहे ह्याच्यासाठी परत थॉमस अल्वा एडिसन याच शास्त्रज्ञाचं नाव घेतलं जातं. त्यांनी किनेमॅटोस्कोप नावाचं एक यंत्र शोधून काढलं होतं आणि त्याची अशी इच्छा होती की त्या यंत्राद्वारे प्रत्येक माणसाने त्या त्या यंत्रात ते चित्रपट बघावे. आणि त्याला थिएटरची आयडिया मान्य नव्हती त्या काळात, कारण त्याला असं वाटायचं की जर थिएटर झाली तर 100 लोकांनी एका ठिकाणी चित्रपट बघितला तर त्याची यंत्र विकली जाणार नाही. म्हणजे एका बिझनेस अँगलने त्यांनी असं बघितलं होतं की ते हे त्यावेळेचं चित्र आहे किनेमॅटोस्कोप पार्लर सॅन फ्रान्सिस्को मधला 1895 सालचं हे चित्र आहे. तुम्ही बघा अशी मल्टिपल मशीन्स आहेत, ज्याला सिनेमा बघायचा आहे तो त्या मशीनमध्ये सिनेमा बघतोय. पण एडिसनचं हे मात्र अंदाज चुकीचा ठरला की सिनेमा हा एक सोशल एक्सपिरियन्स आहे, तो केवळ टेक्नॉलॉजिकल एक्सपिरियन्स नाही आहे. कारण सगळ्यांनी मिळून सिनेमा बघणं 100-200 लोकांनी 500 लोकांनी, त्याचा जो एक आनंद वेगळा आपल्याला मिळतो किंवा तो एक सामाजिक अनुभव मिळतो तो वेगळाच असतो आणि त्याची तुलना तुम्ही याच्यात करू शकत नाही. पण आज आपल्याकडे साधारण अशी परिस्थिती झालेली की आता आपण इंडिव्हिज्युअली परत बघतोय, कारण करोनामुळे पॉसिबल नाही. डिस्ट्रीब्युशन मध्ये काय काय बदल होत गेले हे मगाशी मी सांगितलं. त्यामुळे फिल्म प्रिंटवर पहिलं व्हायचं हे साधारण 32 ते 35 किलो वजनाची प्रिंट असायची. नंतर डीसीपी आलं, म्हणजे आता जे आपण मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बनतो डिजिटल सिनेमा पॅकेज, हे एक हार्ड डिस्क असते आणि ह्याचं वजन हार्डली 1-1.5 किलोच्या आसपास असेल. आता ह्याच्या पुढच्या टेक्नॉलॉजीज काय काय येत आहेत तर त्याच्या आधी आपण जस्ट एक छोटासा एक ग्राफ दाखवतोय की बिझनेस कसा होतो जगात संपूर्ण. जो सिनेमाचा बिझनेस होतो संपूर्ण जगात त्यातला जवळजवळ 70% हॉलिवूड सिनेमा करतात. भारताकडे जवळजवळ 12% बिझनेस होतो आणि बाकीच्या देशात 18% बिझनेस होतो. तर भारतीय सिनेमा जरी आपण म्हणत असलो की सगळ्यात जास्ती सिनेमा बनवतो भारतात, तरी बिझनेस हा भारताचा फार कमी आहे जगाच्या मानाने. हॉलिवूड जवळजवळ 70% करतोय. पण हे चित्र माझ्या दृष्टीने एक चांगलं चित्र सुद्धा आहे, कारण भारताचा बिझनेस आपण इझिली डबल करू शकतो. हॉलिवूड करूच शकणार नाही, कारण ते ऑलरेडी 70%ला पोहोचले, त्यामुळे ते त्याचं 140% करू शकत नाही. आणि आता हे डिजिटलच्या माध्यमातून नक्कीच हे प्रमाण सगळी बदलतील. जसं मी सांगितलं की आता मूवी डिस्ट्रीब्युशन म्हणजे डायरेक्ट टू होम, मोबाईल डिव्हायसेस असे आलेले आहेत. डायरेक्ट टू होम डिश अँटेनाने तुम्ही डायरेक्ट सिग्नल घेऊ शकता घरापर्यंत. नंतर मोबाईल जेव्हा आले, अगदी सुरुवात जेव्हा मोबाईलची झाली तेव्हा छोटा मोबाईल हा कॉस्टली असायचा आणि बेटर असायचा. आता परत ती ट्रेंड बदलला जेव्हापासून स्मार्टफोन यायला लागले की जरा मोबाईलचा स्क्रीन जेवढा मोठा तेवढा आपल्याला चांगली क्वालिटी मिळते, इमेज बघायला मिळते. त्यामुळे आता आपल्याला मोठा मोबाईल आवडतो. नंतर हे जे स्टोरेज आहे हे सगळं डिजिटल जे स्टोरेज आहे हे आता सध्या क्लाउडवर केलं जातं. म्हणजे तुम्ही आता समजा गुगलवर किंवा ड्रॉपबॉक्स किंवा इतरही काही जी माध्यम आहेत त्याच्यात जे फोटो टाकता, व्हिडिओ टाकता, युट्यूब जे सगळं संपूर्ण आहे हे क्लाउडवर आहे. म्हणजे एका वेगळ्या ठिकाणी कुठेतरी दुसऱ्या देशात सुद्धा हे सगळे सर्व्हर्स आहेत आणि तिथे सगळी माहिती आणि इंटरनेटवर पासवर्डच्या साह्याने ती तुम्ही घेऊ शकता. आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, म्हणजे आज आपण हे लेक्चर मी घरातनं करतोय, त्याला मुख्य कारण आहे पॅन्डेमिक कोविड-19 करोना महामारीमुळे आपण बाहेर पडू शकत नाही, थिएटर्स बंद आहेत, मोठे मोठे हॉल्स बंद आहेत. तर ह्या स्थितीत आता या तंत्रज्ञानाचं नेमकं काय होणार आहे किंवा याला काही उत्तरं आहेत का टेक्नॉलॉजिकल, तर त्याच्याविषयी मी थोडासा विचार केलाय की आज आपण आता सिनेमा तर तुम्ही ऑलरेडी बघायला सुरुवात केलेली आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर. ओ टी टी म्हणजे ओव्हर द टॉप, ह्याच्यात टी व्ही, मोबाईल डिव्हायसेस, टॅब या सगळ्यावर तुम्ही बघू शकता. आणि हे नेमके कसे दाखवले जातात तर व्हिडिओ आणि ऑडिओ सिग्नल हे इंटरनेटच्या थ्रू ते ट्रान्समिट होतात आणि त्याची जी सिग्नल क्वालिटी आहे ती बँडविड्थवर अवलंबून आहे. आणि तुमची जर बँडविड्थ कमी असेल तुम्हाला मग व्हिडिओचं ट्रान्समिशन होत नाही. बऱ्याच वेळा आपण झूम कॉल सुद्धा करतो आणि आपण सांगतो की नाही ते तुमचा आवाज नीट ऐकू येत नाही किंवा व्हिडिओ दिसत नाही, तर तुम्ही व्हिडिओ बंद करा म्हणजे आवाज चांगला ऐकू येईल. कारण
तेवढी कपॅसिटी त्या ट्रान्समिशनची नसते, इंटरनेट ट्रान्समिशनची. तर हे सगळं जे चेंजेस झालेले आहे ते आता याच्यामुळे शक्य झालेले की इंटरनेटचा उगम करोनाच्या आधी झाला, हे आपल्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे. कारण त्यामुळे आज हे 4 महिने घरात बसून सुद्धा आपल्याला खूप चांगलं रीतीने एंटरटेन होता आलं. आणि मला वाटते एक हे चित्रपट सृष्टीचंही एक कॉन्ट्रीब्युशन आहे की तुम्हाला 4 महिने घरात कंटाळा येऊ दिलेला नाहीये. आता या करोनामध्ये जसं OTT आहे तसं अजून एक पॉसिबिलिटी आहे, ड्राईव्ह इन थिएटर. ऑलरेडी अमेरिकेत आता सुरू करतायत ते. ह्याच्यात काय आहे की एक मोठा स्क्रीन असतो आणि प्रत्येक जण आपल्या कारमध्ये बसून सिनेमा बघतो. कार असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे, त्यामुळे तुम्ही एकमेकाच्या संपर्कात येत नाही. आणि ह्याचा जो ह्या सिनेमाला आवाज इथे नसतो, स्पीकर्स नसतात. ते जे स्पीकर असतात ते इंडिव्हिज्युअल कारच्या आत गेलेले असतात किंवा आता नवीन टेक्नॉलॉजीनी कारचा जो FM बँड रेडिओ आहे त्याच्यावर लोकली ते ट्रान्समिट केलेला असतो त्या सिनेमाचा आवाज. त्यामुळे हा सिनेमा जरी बाहेरून बघितला तरी तुम्ही ते म्हणजे तिकीट न काढता बाहेरून बघितला तुम्हाला त्याची मजा येणारच नाही, कारण तुम्हाला आवाजच ऐकू येणार नाही. त्यामुळे तिथे तिकीट आवाजासाठी आहे असं म्हणता येईल थोडक्यात. तर तो आवाज चांगला तुम्ही कारमध्ये बसून बघू शकता. आणि इव्हन आजच्या काळात म्हणजे आज पॅन्डेमिक चालू असताना सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळून अशा ड्राईव्ह इन थिएटरमध्ये सिनेमा बघणं शक्य आहे. बऱ्याच मुंबईकरांना कदाचित माहिती असेल की मुंबईला बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक ड्राईव्ह इन थिएटर होतं आणि तिथे आपण सिनेमा बघू शकायचो. माझ्या अंदाजाप्रमाणे भारतात 7-8 ड्राईव्ह इन थिएटर्स होती वेगवेगळ्या ठिकाणी, पण ती काळाच्या ओघात बंद झाली. पण मला तरी वाटतं की आज आपण हा याचा पर्याय म्हणून उपयोग करायला हरकत नाही. आणि अजून एक पर्याय होऊ शकतो तो म्हणजे आता सध्या मॉल्स बंद आहेत, कदाचित चालू होतील, पण त्याचं जे पार्किंग लॉट्स आहेत तिथे पण अशीच अरेंजमेंट ऑलरेडी आहे. तर त्या पार्किंग लॉटमध्ये जर एखादा मोठा स्क्रीन बसवला आणि त्या पार्किंग लॉटचं कन्व्हर्जन थिएटरमध्ये केलं तर निदान काही लोकांना तरी आपण सिनेमा हे मोठ्या पडद्यावर रिलीज करण्याचा जो आनंद असतो तो देऊ शकतो. आणि अर्थात इथे एक आहे की तुम्हाला संध्याकाळचे 2 शो तुम्ही करू शकता अंधार पडल्यावर 7 नंतर. पण तरीही तुम्हाला अशा प्रकारचा अनुभव मिळू शकतो, कारण आता लोक घरात बसून कंटाळलेत आणि सिनेमा इंडस्ट्रीलाही मोठा पडदा अजून बघायला मिळाला नाही बऱ्याच दिवसात. तर हा एक पर्याय असू शकतो. अजून एक पर्याय आहे व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटीमध्ये हा मी स्वतः अमेरिकेत डनकर्क बघितला होता. एक भाग त्यांनी एक्झिबिशनवर ठेवला होता. एक मोठी फिल्म आहे आयमॅक्सवर बनलेली. व्हर्च्युअल रियालिटीमध्ये तुम्हाला संपूर्ण जो सिग्नल आहे तो 3D मध्ये मिळतो. व्हिडिओ आणि ऑडिओसाठी हेडफोन असतो आणि तो ॲज गुड ॲज रिअल लाईफ एक्सपिरियन्स असतो. कारण तिथे असं आहे की तुम्ही सिनेमाचा भाग बनून जाता. सिनेमा तुम्ही पडद्यावर नाही बघत, तर तो तुम्ही त्या सिनेमामध्येच तुम्ही असता. म्हणजे तुमच्या बाजूने कुठलं तरी विमान जाते, समोरून काहीतरी येते, एखादा प्राणी येतोय. तर अशा प्रकारचं त्यांनी जे काही सिनेमा तयार केलेत व्हर्च्युअल रियालिटी ते ॲज अन एक्सपेरिमेंट तयार केलेले आहेत. पण आत्ताच्या काळात जर आपण असे सिनेमा केले तर तुम्हाला घरात बसून सुद्धा मोठ्या सिनेमागृहात बसल्यासारखं वाटेल आणि तो आनंद तुम्हाला घेता येईल. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा केवळ एंटरटेनमेंटला होणार नाही, तर मार्केटिंग करण्यासाठी. आता जिथे तुम्हाला एखाद्या स्वित्झर्लंडचं मला मार्केटिंग करायचं आहे, मी स्वित्झर्लंडला जाऊ शकत नाही, पण स्वित्झर्लंडला एखाद्या रोपवेवर गेलो तर मला कसं फिलिंग मिळेल त्याचा मी VR व्हर्च्युअल रियालिटी बनवू शकतो आणि तो इथे मी दाखवू शकतो इंटरनेटच्या माध्यमातून 3D करून. तुम्हाला नक्कीच तुम्ही ते अनुभवू शकता. तुमच्या मनाला त्याचा विरंगुळा मिळेल. तुम्हाला घरात बसून जे असं कोंदट वातावरणात असं म्हणजे डांबून ठेवल्यासारखं जे वाटतंय ते वाटणार नाही जर तुम्ही व्हर्च्युअल रियालिटीचा एक्सपिरियन्स घेतला तर. आणि मला तरी वाटतं की बऱ्याचशा टुरिस्ट कंपन्या ज्या आता टूर काढू शकत नाहीत त्यांनी व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून स्वस्तात जरी टूर लोकांना दिल्या तरी लोक घर बसल्या त्याचा आनंद घेतील. आता ह्या सगळ्याचं चेंजेस काय काय होत चाललेले आहेत ते मी सांगतो की बेसिकली या संपूर्ण आता जे चाललेलं आहे टेक्नॉलॉजी ते डेटा इंटरनेटचं कनेक्शन स्पीड काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्याकडे अगदी सुरुवातीला KBPS मध्ये होता, किलोबाईट्स पर सेकंद. तो आता वाढत वाढत MBPS मध्ये आलेला आहे स्पीड. पण ह्याच्या पुढची एक येते इंटरनेट,
त्याचं नाव आहे इंटरनेट 2 आणि त्याच्यासाठी ऑलरेडी सगळं रचना पूर्ण झालेली आहे. हे संपूर्ण जगाचा मॅप आहे आणि ह्या ज्या लाईन्स मी दाखवतोय त्या ॲक्च्युली ऑप्टिकल फायबरच्या केबल आहेत आणि त्या समुद्राच्या तळापासून वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेल्या आहेत. इव्हन भारतापर्यंत त्या केबल आलेल्या आहेत. आणि या इंटरनेट 2 मध्ये डेटा ट्रान्सफरचा जो वेग असणार आहे तो 10 गिगाबाईट पर सेकंड टू 100 गिगाबाईट पर सेकंड. आणि ही इंटरनेट 2 सध्या तरी कॉर्पोरेट्सच वापरणार आहेत कारण ती महाग आहे. पण हळूहळू हे सगळं स्वस्त होईल आणि एखाद्या मोठ्या कंपनीतर्फे जर ही घराघरात जर आपण पुरवू शकलो तर त्याच्यासाठी मात्र तुमच्या घरात ऑप्टिकल फायबर कनेक्शन असणं खूप गरजेचं आहे. आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की MTNL सारखी कंपनी सुद्धा आता घराघरात ऑप्टिकल फायबर पुरवते. बऱ्याच या टेलिकॉम कंपन्या आहेत त्या आता घराघरापर्यंत ऑप्टिकल फायबर केबल पुरवत आहेत. तर त्यामुळे हे आपल्याला बघणं शक्य होईल. याच्यात मेन काय आहे की डेटाची सिक्युरिटी म्हणजे त्याचं पायरसी न होणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीज वाढत आहेत. एवढा जो प्रचंड डेटा वाढत चालला आहे यूट्यूब आणि गुगलवर आणि सगळीकडे, तर याचं स्टोरेज करणं आणि ट्रान्सफर करणं ह्याच्यावरनं ते ठरणार आहे की या टेक्नॉलॉजीज पुढे कशा चालणार आहेत. आणि एक चांगली गोष्ट आहे की या टेक्नॉलॉजीज हळूहळू स्वस्त होत आहेत. अर्थात याची जी सिक्युरिटी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती आपण पाळली पाहिजे. आता याच्यात नवीन काय संशोधन होत आहे म्हणजे संपूर्ण या क्षेत्रासाठी एक नवीन मीडियम याचं संशोधन होते DNA आर्टिफिशियल DNAचं स्टोरेजसाठी डेटा स्टोरेजसाठी वापर. आणि DNA हा एक खूप स्टेबल मॉलिक्युल आहे आणि जर तो कोल्ड ड्राय आणि डार्क कंडिशनमध्ये ठेवला तर तो इझिली राहू शकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त 1 ग्रॅम DNA मध्ये 700 टेराबाईट डेटा राहू शकतो. आज जर 700 टेराबाईट डेटा ठेवायचा असेल तर तुम्हाला 233 3 TB ड्राईव्ह मिळतात आणि त्याचं वजन 151 किलो असेल तर कुठे 151 किलो आणि कुठे फक्त 1 ग्रॅम. म्हणजे ही टेक्नॉलॉजी हळूहळू विकसित होते. हे जर झालं तर संपूर्ण जगाचा डेटा एखाद्या 1000 स्क्वेअर फीट हॉलमध्ये किंवा रूममध्ये तुम्ही ठेवू शकाल अशी त्याची अरेंजमेंट आहे. आणि ह्याचं जे संशोधन आहे हे मायक्रोसॉफ्ट आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे चालू आहे. 2017 पासून याच्यावर ऑलरेडी एक्सपेरिमेंट झालेले आहेत. आणि ह्याला एक मुख्य कारण आहे की आत्तापर्यंत जी सगळं आपलं मीडियम आहे ते सिलिकॉन कंपाऊंड्स आहेत वेगवेगळी जे डेटा स्टोरेजसाठी. हा शेवटचं तर फक्त 2040 सालीच आता आपल्याला हे सिलिकॉनचे साठे सगळे संपणार आहे. त्यामुळे नवीन मीडियमची खूप गरज आहे. आणि DNAचं लाईफ आहे ते -18 डिग्रीला 10 लाख वर्ष आणि 10 डिग्री सेंटीग्रेडला 2000 वर्ष म्हणजे फिल्मपेक्षा सुद्धा जास्ती लाईफ असणार आहे. त्यामुळे हे जर मीडियम डेव्हलप झालं त्याचा खूप फायदा आपल्याला पुढे होणार आहे. ही शेवटची स्लाईड आहे. आपण बघितलंय की जी टेक्नॉलॉजी सिनेमासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी निर्माण झाली मी बघतोय की ती आपल्या मानवाच्या शरीराच्या रचनेवरनच झालेली आहे. आपला जो डोळा आहे त्याच्यातनं 3D विजन म्हणजे लेफ्ट आणि राईट आयला आपल्याला जसं दिसतं तसं त्याच्यावरनं 3Dची निर्मिती झाली. लेफ्ट आणि राईट कानाने जो ऐकतो स्टिरिओ साऊंड त्याच्यावरनं मायक्रोफोन्स आणि स्पीकर्सची निर्मिती झाली. आणि आपलं जे DNA स्टोरेज आहे ह्युमन त्याच्यावरनं आता आर्टिफिशियल DNAचंही स्टोरेज तयार होत आहे. म्हणजे मानवी शरीर रचनेतनं प्रेरणा घेऊन या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची आज निर्मिती होत आहे. आणि म्हणजे मानवाचं स्वतःचं तंत्रज्ञान शरीराचं किती प्रगत आहे हे आपल्याला त्यामुळे कळतं. धन्यवाद. वा, शेअर स्क्रीन बंद करा सर. शेअर स्क्रीन बंद करा. हा काही कोणाला प्रश्न विचारायचा एखादा दुसरा प्रश्न घेऊ शकू आपण? हो सर, मला बोला सर. नितीन बोलतोय, बोलू शकतो? बोला बोला.
सरांनी खूप सुंदर माहिती दिली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि खूप टेक्निकली माहिती दिली. बेसिकली मी एक फोटोग्राफर आहे, टाइम्स ऑफ इंडिया करता काम करतो सर. एक छोटासा प्रश्न म्हणण्यापेक्षा क्वेरीज होती. सरांनी एक सांगितलं आय डोमवर सिनेमा आपल्याकडे भारतात झाला, आणि त्याच्याकरता त्यांनी एक नाव सांगितलं, एव्हरेस्टवर तो चित्रपट आहे, बरोबर आहे? तर त्या एव्हरेस्ट सिनेमाचं नाव सांगितलं तर बरं होईल. माझ्या मते एव्हरेस्ट हेच नाव आहे. मी तुम्हाला पाहिजे तर ते एक्झॅक्ट कुठे अवेलेबल आहे ते, कारण आयमॅक्सचं जे हेडक्वार्टर आहे ते टोरंटो कॅनडाला आहे, आणि माझे त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क आहेत. तर मी तुम्हाला ते कुठे अवेलेबल आहे ते मी फाइंड आउट करेन, सांगेन. सिनेमाचं नाव एव्हरेस्टच आहे, मी हो, बघितलं आहे. एव्हरेस्टच नाव एव्हरेस्टच आहे. बर बर, धन्यवाद सर. आपलं मी अगोदर 2 वेळेस पण ऐकलंय चित्रपट रसस्वाद मध्ये, 2009 ला आणि त्यानंतर 14 ला कदाचित. धन्यवाद सर. आणखीन कोणाचा प्रश्न आहे? आणखीन आहे का कोणाचा प्रश्न? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. सर ऐकू येतोय आवाज? येस येस येस. हा, नमस्कार सर. ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं की मी फिल्म मेकर आहे, आणि आता मी जेव्हा शॉर्ट फिल्म केली 1-2 वर्षापूर्वी आणि आता सुद्धा. पण माझं एक मार्किंग आहे सर, की जेव्हा आपण फिल्म डिजिटली जरी आपण शूट करतो, तेव्हा ते 2-3 वर्षानंतर त्याची जी इमेज, जे क्लॅरिटी म्हणू शकतो, किंवा आपण त्याला जो एक शार्पनेस असतो तो थोडाफार कमी होतो असं माझ्या नजरेत येतं. तर हे कशामुळे होतं एक्झॅक्टली? शार्पनेस नॉर्मली कमी होऊ शकत नाही, कारण तिथं ओरिजिनल इमेज जशी डीपीएक्स फाईल्स असतील तुमच्या कुठल्या ह्याच्यात स्टोअर केलेल्या आहेत. आम्ही ऍक्च्युली 4K आम्ही शूट केलं होतं. म्हणजे पण पहिली फिल्म त्याचं जे होती ती इमेज, नॉर्मली इमेज जी असते एमओव्ही वरती आहे. एमओव्ही वरती. ओके, पण आयडियली आम्ही सजेस्ट करतो की डीपीएक्स फाईल्स तुम्ही स्टोअर केल्या पाहिजेत, कारण त्याचं लाईफ म्हणजे आर्कायव्हलच्या दृष्टीने त्या फाईल्स चांगल्या असतात. ओके 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 सर, ठीक आहे. थँक्यू सो मच सर. आणि तिसरा प्रश्न कोणाचा आहे? सर मी नरेश मोरे बोलतोय. सर ओळखला का? आपण गोव्याला भेटलेलं. सर मी तुम्हाला माझा एक प्रश्न म्हणजे एक क्वेरीज होती माझी. आता जसं आपण 3D बद्दल, आपण 3D ची किट आहेत, आपण डिजिटलला आपण जे लावतो पोलराइड किट, तर सर त्या इंडियासाठी आपण जर डेव्हलप करायचा विचार केलाच, ओके, तर त्यासाठी आपल्या एसएमपीटी मध्ये काय काय क्वेरीज असतात, आणि त्या आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आपण त्यासाठी आपण लागतील आपल्याला? एसएमपीटी स्टँडर्ड्स तयार करतं. तुम्हाला स्टँडर्ड्सची माहिती पाहिजे असेल तर मी देऊ शकतो, पण बिझनेस रिलेटेड इन्फॉर्मेशन त्या कंपनी. मला स्टँडर्डचीच माहिती पाहिजे. म्हणजे आपण सपोज मी एखादा प्रोडक्ट आपण लॉन्च करायचा आहे, त्याला डीसीए अप्रूव्ह पाहिजे असेल, बिकॉज 2K मूवी साठी वगैरे, त्यासाठी आपल्याला काय म्हणजे एसएमपीटी फॉर्मॅट काय आपल्याला असेल, ते त्याला रिक्वायरमेंट असेल? नाही, त्याच्या असं मी आता तोंडी सांगणं कठीण आहे. तुम्ही जर मला लिखित स्वरूपात, मी याच्यानंतर माझा स्क्रीन शेअर करतो, त्याच्यात ईमेल, माझा फेसबुक आणि ट्विटर तिन्ही देतोय. मी तुम्हाला जर काय असे स्पेसिफिक टेक्निकल असतील तर ते थोडक्यात असं उत्तर देणं कठीण आहे. त्याची जी स्टँडर्ड्स आहेत ती एसएमपीटीच्या वेबसाईट वर सुद्धा अवेलेबल आहेत. बरोबर, चालेल. आणि सर दुसरं होतं, आता आपण सध्या ऍटमॉस, मी सध्या डिझाईन वगैरे करतो आणि ऍटमॉस वगैरे मी इन्स्टॉल करतो मूवी थिएटरच्या. तर अपकमिंग साठी म्हणजे साऊंड मध्ये अजून काय म्हणजे काय अजून निघत आहे का, आपल्याला आयडिया असेल तर? आता तरी ॲटमॉसच लेटेस्ट आहे साऊंड मधली. त्याच्या पुढची एक टेक्नॉलॉजी मी बघितली होती अमेरिकेत. त्याच्यात जवळजवळ दोन्ही बाजूला त्यांनी 600 स्पीकर लेफ्ट आणि राईट असे लावले होते, पण ते इट वॉज ऑन अ एक्सपेरिमेंटल बेसिस. आणि ती जी टेक्नॉलॉजी त्यांनी निर्माण केली होती ती बेसिकली ऑलिम्पिकसाठी तयार केली होती. म्हणजे ऑलिम्पिकचं जे शूटिंग आहे, कारण ते स्पेशल इव्हेंट्स असतात, त्याच्यात आवाजचे बारकावे वगैरे सगळे कळावे. मला नाही वाटत त्याची गरज आपल्या आत्ताचं जे एंटरटेन सिनेमासाठी आहे. स्पेशल ऍप्लिकेशनसाठी बऱ्याच टेक्नॉलॉजीज तयार झालेल्या आहेत. म्हणजे जेव्हा फिल्म किंवा डिजिटल सुरुवात झाली, तुम्हाला माहित असेल की जे अपोलो यानं जातात, त्यांचे जे सायंटिस्ट असतात म्हणजे ऍस्ट्रॉनॉट्स असतात, त्यांना स्वतःला या शूटिंगचं खूप ट्रेनिंग दिलं जातं, कारण तिथे कोणी वेगळा कॅमेरामॅन नसतो त्यांच्यासाठी शूट करायला. त्यांना स्वतःलाच ते करावं लागतं. त्यांना अतिशय चांगलं ट्रेनिंग दिलेलं असतं. तर त्यांच्या फिल्म कॅमेरे सगळंच वेगळं असतं, कारण तिथे तुमचं कलर टेम्परेचरच वेगळं असतं. आता आपण इथे पृथ्वीवर शूट करतो, तुम्ही चंद्रावर किंवा मंगळावर शूट करत असाल तर ते
बेसिक कलर टेम्परेचरच बदलतं, त्यामुळे सगळ्या टेक्नॉलॉजी तिथे बदलतात. बदलतात, राईट. आणि ओके सर, उज्ज्वल, धन्यवाद. शेवटचा प्रश्न इंग्लंडहून आलेला आहे. हम्म. डोळे आणि कान याच्यापेक्षा मेंदूचं महत्व जास्त नाही का? मेंदू डीएनए हे जे आहे ते मेंदूशीच रिलेटेड आहे बेसिकली. डीएनए जे स्टोरेज करतो आपण हा. आणि त्याची जी म्हणजे ती स्टोअर करणं आणि परत रिट्रीव्ह करणं हे सगळं जे काम आहे ते मेंदूच करतो. म्हणजे मेंदू आपला प्रोसेसर असतो आपल्या शरीरातला मेन सगळ्या घटनांसाठी. ओके, धन्यवाद. प्रश्न सर, देशपांडे ही जी देशपांडे पीपीटी सर, शेअर मला कराल का सर? हम्म. ही आता जी आपण पीपीटी दाखवली ती शेअर कराल? हे आता मला वाटतं लाईव्ह अवेलेबल होईल काही वेळ नंतर ते थोडा वेळ ठीक आहे. दाखवा. उज्ज्वल, तुमच्या ईमेलची हो, मी एक ती स्लाइड दाखवतो लास्टची, ते कोणाला पाहिजे असेल चालेल, मेल करेल. ईमेल आणि ते प्रश्न विचारतो म्हणजे. देशपांडे सर, मला प्रश्न विचारायचा आहे. हा बोला, शेवटचा प्रश्न बरं का. हा. हो हो, चालेल. निरुपम सर, म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आणि खूप तुम्ही आम्हाला एका वेगळ्या सृष्टीमध्येच फिरवून आणलं. आता मला आत्ताच्या पॅन्डेमिक काळामध्ये प्रश्न असा पडतो, आज याच्यावर आपल्या व्याख्यानाच्या आजच्या उपस्थितीमध्ये भाऊ गावंडे सुद्धा आहे, शिक्षण क्षेत्रातले एक मोठं व्यक्तिमत्व आहे. आम्ही सारखा विचार करतोय, मुलांना आता ऑनलाईन शिक्षण देण्याच्या संदर्भात खूप धडपड वेगळ्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये लोक प्रयत्न करतायत आपापल्या परीनं हे करण्याचा. पण हे सगळं तुमचं ऐकताना आम्हाला असं जाणवलं की या तंत्रज्ञानाचा वापर करून आता हे जे पुढचे 6 महिने कदाचित आपल्याला याच्यात अशा परिस्थितीत काढावे लागतील असं गृहीत धरलं तर खूप उत्तम रीतीनं आणि उत्तम दर्जाचं शिक्षण देता येणं शिल्लक आहे. प्रत्यक्ष भेटणार नाही याची कमतरता जवळजवळ जाणवणार नाही इतपत दर्जेदार शिक्षण असं देणं शक्य आहे. तर आम्ही तुम्हाला शिक्षकांच्या साठी एक सत्र घ्यायचं ठरवलं तर तुम्ही काही दिवस तयारी करून काही दिवसांनी आम्हाला असा वेळ देऊ शकाल का? ठीक आहे, ठीक आहे. आता तर वेळ भरपूर आहे सध्या सगळ्यांकडे. नाही, फक्त शिक्षणाच्या दृष्टीने तुम्हाला थोडा नाही विचार नाही, करायला मी लागेल. नक्कीच त्याचा विचार करेन की हो. त्याच्यासाठी काय ऍप्लिकेशन उपयुक्त आहे. मी भाऊ गावंडे बोलतो सर. आणि खरंच या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे मुलांच्यासाठी. कारण हे मुलं आता एक आपापल्या घरी बसलेले आहेत, कंटाळलेले आहेत, त्यांना शिकायचंही आहे. त्यासाठी असं इझिली ऍक्सेसेबल अवेलेबल असं काही आपल्याला करता आलं तर ते निश्चित एक सत्र करा, हे माझी पण विनंती आहे. नाही, नक्की करेन मी. आणि मी ऑलरेडी महाराष्ट्र शासनाला ऍडवायझर म्हणून आहे फिल्म सिटीसाठी आणि इतरही बाबींसाठी. मी INB मिनिस्ट्रीला सुद्धा ऍडवायझर म्हणून आहे दिल्लीला. तर या दोन्ही सरकारांशी माझे संबंधही आहेत चांगले. आणि या क्षेत्रात काय काय करता येईल याचे विचार सरकारी पातळीवर सुद्धा होत आहेत. म्हणजे केंद्र सरकारच्या पातळीवर आणि महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर. आणि त्याच्यात माझा सहभाग आहेच आणि तो वाढेलही अजून. याचा विचार करून एक प्रेझेंटेशन आमच्या सर्व शिक्षण विभागासाठी द्या, म्हणजे अशी विनंती. ओके, थँक्यू. हे सत्र तुम्ही कराल तेव्हा कळवा मला, तसं ते बघण्यामध्ये रस आहे. तर आता आणखीन प्रश्न असतील तर निरगुडकरांना तुम्ही त्यांचे ईमेल वरती विचारावे. ईमेल आहे, फेसबुक आणि तिन्ही दिलंय मी. 1885 सालापासून 2020 पर्यंत 135 वर्ष फिरवून आणलेलं आहे. आणि सिनेमा इंडस्ट्रीमध्ये गोल 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 फिरवले. गोल गोल फिरवले म्हणजे तुम्ही अशा दृष्टीने केले की जुन्या गोष्टी परत येऊ लागल्या, ड्रायव्हिंग थिएटर सारख्या, की ज्या आम्ही मोडीत काढलेल्या होत्या त्या परत आलेल्या आहेत. तर अशा दृष्टीने. आणि मी आता पाहतोय की ह्या चॅटबॉक्स मध्ये तुमच्याबद्दल तुम्ही खूप चांगली दुर्मिळ माहिती दिली आहे. असंही केलेलं आहे. सतीश देसाई तर म्हणतात की स्वप्न सृष्टी फार पुढे गेली आता म्हणून. तर अशा दृष्टीने हे तुमचं भाषण फार उत्तम झालेलं आहे. धन्यवाद. तुम्हाला थोडा वेळ कमी पडला. तुमच्याकडे माहितीचा खजिना मला परत केव्हा तरी त्याचा वापर करूया. धन्यवाद. आता पुढचं जे भाषण आहे ते पुढच्या महिन्यामधल्या 18 सप्टेंबरला लंडनचे जे प्राध्यापक सतीश देसाई आहेत. आता काय झालंय की ह्या डिजिटल माध्यमामुळे आम्हाला आता परदेशी तज्ञ सुद्धा उपलब्ध होऊ शकतात आणि त्यांना यायचं येण्यासाठी भाडं थोडं वेळ देणं वगैरेची आवश्यकता आहे. म्हणून सतीश देसाई हे आमचे बऱ्याच वर्षाचे मित्र आहेत आणि ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. स्ट्रक्चरल मध्ये त्यांची मोठी कामगिरी आहे. तिथं प्राध्यापक होते ते.
तर ते रिसर्च इन कन्स्ट्रक्शन ए क्रिटिकल व्ह्यू या विषयावरती 18 सप्टेंबर शुक्रवार संध्याकाळी 5 वाजता याच माध्यमावरून बोलणार आहेत. तर त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. दुसरी गोष्ट अशी की आता शिक्षण क्षेत्राबद्दल नरेश मोरे आणि भाऊ गावंडे यांनी उल्लेख केला, तर येत्या रविवारी म्हणजे काय तारीख आहे आज, तारीख आता 16 ऑगस्ट ऑगस्टला दुपारी 4 ते 5:30 आम्ही झूम माध्यमावरून शालेय शिक्षणातले सध्याचे प्रश्न काय आहेत या करोना काळामध्ये आणि ते कसे सोडवता येतील या संदर्भामध्ये पॅनल डिस्कशन ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये शिक्षण तज्ञ हेमचंद्र प्रधान जे हरी बाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक होते, दुसरे नागेश मोने म्हणून वाईच्या द्रविड हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत ते, आणि तिसरी गोष्ट अशी की आपले शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी आणि त्यांच्या सहकारी तेजस्विनी आलवेकर हेही त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत. आणि हेमंत लागवणकर ज्यांनी शासनाला शालेय शिक्षणातल्या शिक्षकांना ट्रेन करण्याचं काम केले गेली 2-3 वर्ष, ते समन्वयक. ह्या पद्धतीने हा 1.5 तासाचं पॅनल डिस्कशन रविवारी होणार आहे. तेव्हा ज्यांना कोणाला याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी मराठी विज्ञान परिषदेशी संपर्क साधावा आणि त्यांना आम्ही त्या दृष्टीने आमंत्रण पाठवू. झूमचा आमचा पडदा शेअर करू. मराठी विज्ञान परिषदेचं जे ईमेल ॲड्रेस आहे तो office@mavipamumbai.org. मी परत सांगतो, office@mavipA म्हणजे मविप मुंबई .org असं आहे. त्याच्यामध्ये आपण मोठ्या संख्येने भाग घ्या. आजचं भाषण इथं संपलं. परत सर एक मिनिट, देशपांडे सर एक मिनिट. तुम्ही आता जे सांगितलंय, दत्ता बोलतोय मी, तुम्ही जे आता सांगितलंय तर त्याच्यामध्ये असं करता येईल का, म्हणजे आता आमचे सगळे लोक शिक्षणातले आमच्याकडे, तर आता भाऊ जसे आहेत तसे आम्ही बरेच मंडळी आहोत तिथे, तर अधिकारी पण आहेत, काही निवृत्त अधिकारी आहेत, काही शिक्षक आहेत, तर विश्वनाथ खंदारेंना मी आपल्या बरोबर ते याच्यात जोडून घेतलं ना, आम्ही सगळे त्या माध्यमातून जर जोडलं गेलो तर होऊ शकेल? हो, आमचा जो हे आहे पोस्टर ते मी विश्वनाथ खंदारे यांना शेअर करतो. हो सर, तुमच्यापर्यंत पोहोचवतील ते. हो सर, थँक्यू. विश्वनाथ तुम्ही नोंद घ्या याची आणि तो वेळ राखून ठेवा. बर ठीक आहे, धन्यवाद. आजचा कार्यक्रम